गुड इव्हिनिंग. आवाज येतोय? हो सर. हो येतो. सर. ओके. ठीक आहे, बाकीचे लोक जॉईन होत आहे. गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये जस्ट एक मिनिट, वर्क नाही होत आहे काहीतरी. तर आज आपण ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन पाहणार आहोत. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू CCMPच्या मायग्रेनवर क्वेश्चन हा शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू येणार आहे. फक्त क्वेश्चन ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन विचारला आहे की प्रोफेलॅक्सिस ऑफ मायग्रेन विचारला आहे, ते महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं की ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन विचारला असेल तिथं प्रोफेलॅक्सिसचे ड्रग लिहिले जातात, जिथं प्रोफेलॅक्सिस ऑफ मायग्रेन विचारलं तिथं ट्रिप ट्रीटमेंटचे ड्रग लिहिले जातात. तर क्वेश्चन काय विचारलं आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे दोन्ही वर क्वेश्चन येऊ शकतं. हाऊ विल यू ट्रीट अटॅक ऑफ मायग्रेन अँड हाऊ विल यू प्रिव्हेंट अटॅक ऑफ मायग्रेन. तर क्वेश्चन काय विचारलाय ते आहे. आणि फक्त ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन विचारलं तर तुम्ही दोन्ही लिहू शकतात. म्हणजे ऍक्च्युअल अटॅक कसं तुम्ही ट्रीट करणार आणि प्रिव्हेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग आहे ते इन्युमरेट करू शकता त्यात ऍड. तर ऍक्च्युअल ड्रग डिस्कस करण्यापूर्वी आपण मायग्रेन म्हणजे काय, त्याच्यात काय सिम्पटम्स दिसतात, मायग्रेनचे टाइप्स कोणते आहेत, आणि सर्वात महत्वाचं पॅथोफिजियोलॉजी ऑफ मायग्रेन जी एक्झॅक्टली अजून क्लिअर झालेली नाही आहे. जे पण आहे थिअरीज बुक्समध्ये मेन्शन केलेले आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतो. आणि पॅथोफिजियोलॉजी माहीत झाल्यावर ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन काय असू शकते ते तुम्हाला कळणार आहे. तर पॅथोफिजियोलॉजी ऑफ मायग्रेन तुम्हाला अंडरस्टँडिंग होणं फार महत्वाचं आहे. तर आपण स्टार्ट करूया. इट इज ए Migraine is a chronic disorder characterized by severe headache, and sometimes this headache is associated with nausea and vomiting. तर मायग्रेन मध्ये सिव्हिअर हेडेक असतं, प्लस काही पेशंट मध्ये नॉशिया वोमिटिंग हे मॅनिफेस्टेशनही दिसू शकतात. आणि जे हेडेक असतं मायग्रेन मध्ये हे युनिलॅटरल पल्सेटिंग थ्रोम्बिंग हेडेक मोस्ट ऑफ द पेशंट मध्ये असतं. म्हणजे दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मायग्रेन हेडेक, युनिलॅटरल पल्सेटिंग थ्रोबिंग हेडेक. ओके. सो मेजॉरिटी ऑफ द पेशंट मध्ये हेडेक हे युनिलॅटरल असतं, ते पल्सेटिंग थ्रोबिंग हेडेक असतं. परंतु काही पेशंट मध्ये होलोक्रॅनियल हेडेक पण असतं, म्हणजे दोन्ही साईड बायलॅटरल ही हेडेक राहू शकतं. बट मेजॉरिटी पेशंट मध्ये हे युनिलॅटरल पल्सेटिंग थ्रोम्बिक हेडेक मायग्रेन मध्ये दिसतं. आणि ही मायग्रेनची कॅरेक्टरिस्टिक आहे. आपण अर्धशिशी असंही मराठीमध्ये मायग्रेनला म्हणतो. आणि इट इज ए न्यूरोव्हॅस्क्युलर डिसऑर्डर. इट इज ए न्यूरोव्हॅस्क्युलर डिसऑर्डर. वी विल डिस्कस इन पॅथॉलॉजी इन डिटेल. If we compare the incidence in women and male, migraine attacks are more common in women than men, and this attacks runs in family. Okay, familial टेंडन्सी म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला असेल आधी, ओके, तर नेक्स्ट जनरेशन मध्ये होण्याचे चान्सेस असतात. तर अलॉंग विथ युनिलॅटरल पल्सेटिंग थ्रोम्बिक हेडेक काही ॲडिशनल मॅनिफेस्टेशन ही मायग्रेन मध्ये दिसतात. त्यात लॅक ऑफ ॲपेटाईट ऑलमोस्ट सगळ्या पेशंट मध्ये दिसतं, नॉशिया, वोमिटिंग, आणि काही विज्युअल रिलेटेड मॅनिफेस्टेशन दिसतात. त्यात फोटोफोबिया आहे, सेन्सिटिव्हिटी टू नॉईज इन्क्रीज होते, त्याचप्रमाणे काही ओडर्सलाही हायपर सेन्सिटिव्हिटी डेव्हलप होते. काही पेशंटमध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ही ऍक्टिव्हेट होते. आणि त्यातल्या त्यात पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं जे कॉमन ज्या गोष्टी दिसून येतात त्यामधली मोस्ट ऑफन माइल्ड वॉटरिंग ऑफ द आय हे मॅनिफेस्टेशन दिसतं. म्हणजेच मायग्रेन
बरोबर. युनिलॅटरल परसेटिंग हेडेक हे तर मॅनिफेस्टेशन दिसतंच. त्याचबरोबर मी तुमच्याशी डिस्कस केलंय की नॉशा वॉमिटिंग काही पेशंटमध्ये दिसून येतं. लॅक ऑफ ॲपेटाईट, फोटोफोबिया. ओके. म्हणजे जी लाईट आहे त्याची भीती वाटते, एक्सेस ब्राईटनेस असेल तर भीती वाटते, नॉईजला सेन्सिटिव्हिटी वाढते, हायपर सेन्सिटिव्हिटी टू सर्टन ऑर्डर्स पण वाढते, आणि पॅरासिम्पॅथेटिक काही मॅनिफेस्टेशन येतात त्यात जे कॉमनली दिसून येतं ते माइल्ड वॉटरिंग ऑफ द आय. हे ॲडिशनल मॅनिफेस्टेशन अलॉंग विथ युनिलॅटरल पल्सेटिंग हेडेक मायग्रेनमध्ये काही पेशंटमध्ये दिसून येतात. ओके. तर लॅक ऑफ ॲपेटाईट हे जवळजवळ सगळ्याच पेशंटमध्ये असतं. नॉशा 80%, वॉमिटिंग 40 ते 50% पेशंटमध्ये दिसतं, फोटोफोबिया 60%, नॉईजला सेन्सिटिव्हिटी 10% लोकांमध्ये दिसते, आणि काही ऑर्डर्स जे आहे वासाला सेन्सिटिव्हिटी 10% लोकांमध्ये दिसते. पॅरासिम्पॅथेटिक मॅनिफेस्टेशन जवळजवळ 82% लोकांमध्ये दिसून आलेले आहे मेटा मध्ये. तर हे मायग्रेनचे काही म्हणजे मायग्रेन हेडेकचे मॅनिफेस्टेशन झालेत. समजलं तुम्हाला? सिम्पटम्स म्हणू शकतो आपण आता. हो सर. मायग्रेन मध्ये दोन टाइप्स आहे, मायग्रेन विथ ओरा आणि मायग्रेन विदाऊट ओरा. मायग्रेन विथ ओरा त्याला क्लासिकल मायग्रेन असं म्हणतात, आणि मायग्रेन विदाऊट ओरा त्याला कॉमन मायग्रेन असं म्हणतात. तर मायग्रेन विथ ओरा आणि मायग्रेन विदाऊट ओरा हे दोन टाइप्स आहे. तर ओरा म्हणजे काय हे आपण बघितले होतं एपिलेप्सी मध्ये. काय आहे ओरा? ओरा म्हणजे सिमटम्स मायग्रेनच्या स्टार्ट व्हायचे पाहिजे. येस, मायग्रेनच्या अटॅक येण्यापूर्वी जे मॅनिफेस्टेशन काही सिम्पटम्स पेशंटला एक्सपिरियन्स होतात त्याला आपण ओरा असं म्हणतो. तर काही मायग्रेनच्या हेडेकमध्ये मायग्रेनचा अटॅक येण्यापूर्वी काही सिम्पटम्स दिसतात त्याला आपण ओरा म्हणतात. ते मायग्रेन रिलेटेड नसतात, त्याच्या आधी काही सिम्पटम्स दिसतात. म्हणजे मायग्रेनचे जे आपण सिम्पटम्स पाहिलेत ते सोडून दुसरे सिम्पटम्स अटॅक यायच्या आधी दिसतात. म्हणजे ऑरा म्हणजे काय की काही न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस अकर बिफोर मायग्रेन अटॅक. काही न्यूरोलॉजिकल मॅनिफेस्ट सिम्पटम्स आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस मायग्रेनचे अटॅक येण्यापूर्वी दिसतात त्याला ऑरा म्हणतात. मग त्यात काय दिसतं? टिंगलिंग, नमनेस, डिझीनेस, डिफिकल्टी इन स्पीकिंग. ओके. तर हे CNS रिलेटेड मॅनिफेस्टेशन झाले. हे रिपीट झालंय, अदर्स मध्ये पण आहे ते. ओके. तर हे टिंगलिंग, नमनेस, डिझीनेस आणि डिफिकल्टी इन स्पीकिंग. आणि विज्युअल ऑरा मॅनिफेस्टेशन ऑरामध्ये काय असतं की काहींना ब्लाइंड स्पॉट दिसतात, झिगझॅग लाईन्स डोळ्यासमोर आलेले दिसतात, फ्लॅशिंग लाईट्स दिसून येतात. ओके. शिमरिंग स्पॉट्स दिसतात आणि चेंजेस इन विजन दिसतं. म्हणजे काही व्हिज्युअल मॅनिफेस्टेशन, झिगझॅग लाईन, फ्लॅशेस ऑफ लाईट दिसणं, ब्लाइंड स्पॉट्स दिसणं, हे काही ओराचे ओराचे काय म्हणता येईल की सिमटम्स आहेत. ओरा फेजमध्ये हे सिमटम दिसतात. आणि न्यूरोलॉजिकल सिमटम मध्ये टिंगलिंग, नमनेस, डिझीनेस अँड डिफिकल्टी स्पीकिंग. तर हे सगळे ओराचे मॅनिफेस्टेशन काही पेशंटमध्ये दिसतात. तर काही मायग्रेनमध्ये ओरा प्रेझेंट असतो आणि काही मायग्रेनमध्ये ओरा ॲबसेंट असतो. डायरेक्ट अटॅक मायग्रेनचा प्रेसिपिटेट होतो. आता हे झालं इंट्रोडक्शन पार्ट. आता पॅथोफिजिओलॉजी पाहण्याआधी कोणत्या फॅक्टर्समुळे मायग्रेन ॲग्रिवेट होतो, ट्रिगर्स फॉर द प्रेसिपिटेशन ऑफ अटॅक, माहिती आहे तुम्हाला? तुम्ही काही पेशंट पाहिले त्याच्याने आहेत? होत असेल. काही फूड असतात त्यांनी पण होतं. काही फूड असतात, बर. एन्झायटी, अजून? एन्झायटी असेल तर. ओके. स्ट्रेस. स्ट्रेस असेल आता हे जो त्याच्यामध्ये. हेडेक आहे, अटॅक जर म्हणजे मायग्रेनचा अटॅक असं आहे की त्या पेशंटची फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढली तर तो अटॅक जास्त सिव्हिअर होतो, प्रेसिपिटेट होतो जास्त. म्हणजे मायग्रेनचा अटॅक जो येतो त्यात जर फिजिकल ऍक्टिव्हिटी जर वाढली, अजून पेशंटचं काम जास्त असेल तर त्यात अटॅकची सिव्हिरिटी पण वाढते. स्ट्रेस एक महत्वाचा फॅक्टर आहे. ओके. दुसरं तुम्ही काय? सनस्ट्रोक. ओके. काही फूड्स मायग्रेनचे अटॅक प्रेसिपिटेट करतात. ओके. त्याचप्रमाणे जर झोप ही
6 ते 8 तास पाहिजे. कमी झोप असेल किंवा एक्सेसिव्ह झोप असेल तरीही मायग्रेनचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. वेदर चेंजेस झालं तरीही मायग्रेनचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. काही नॉइजेस जर असतील, एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला आवाज होत असेल ते पण प्रेसिपिटेट होऊ शकतं. त्यानंतर चॉकलेट, चॉकलेट पण काही पेशंटमध्ये मायग्रेनचा अटॅक प्रेसिपिटेट करतात. तर हे सगळे ब्राईट ट्रिगर्स लाईट. आहे. ब्राईट ड्राय, लाईट. डार्क लाईट, ब्राईट ओके. लाईट. ब्राईट लाईट आहे, ओके, तेच आहे. ते कोणी तुम्हाला विचारणार नाही. आतापर्यंत पार्ट जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतोय. म्हणजे स्ट्रेसफुल कंडिशन, ॲबनॉर्मल स्लीप असेल, टू मच और टू लिटिल स्लीप, वेदर चेंजेस, ब्राईट लाईट्स और सनलाईट, स्मेल, स्ट्रॉंग स्मेल असेल, लाऊड और सडन नॉइजेस असेल, सर्टन फूड्स, त्यात चीज आहे, प्रोसेस फूड आहे, फूड्स विथ MSG म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट असेल, ते ट्रिगर्स आहे मायग्रेनसाठी. चीज महत्वाचं आहे. MSG कंटेन म्हणजे फूड कंटेनिंग MSG, मोनोसोडियम ग्लुटामेट, प्रोसेस फूड. ड्रिंकिंग अल्कोहोल इस्पेशली रेड वाईन कॅन ट्रिगर मायग्रेन. कॉफी, कॅफिन जर जास्त घेतलं तरी होऊ शकतो. चॉकलेट मी तुम्हाला सांगितलं. फिजिकल ऍक्टिव्हिटी जर वाढली तरी होऊ शकतं. हार्मोनल शिफ्ट कॅन ट्रिगर मायग्रेन. ओके. तर हे काही मायग्रेनचे कॉजेस आहेत. मेन्स्ट्रुएशनशी रिलेटेड काही पेशंट, फिमेल पेशंटमध्ये ते मायग्रेनचे अटॅक्स दिसून येतात. तर हे सगळे ट्रिगर्स आहेत. आता मायग्रेन का होतो? ओके. त्याची पॅथोफिजिओलॉजी आपल्याला ड्रगच्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शन समजण्यासाठी महत्वाची आहे. आता हे खूप सारे थिअरीज म्हणजे आलेल्या आहेत. त्यातल्या म्हणजे एक्झॅक्ट कॉज मायग्रेनचा तरी पण अजून क्लिअर नाही. ज्या पॉसिबल थिअरीज मेन्शन आहे त्या मी तुमच्याशी डिस्कस करतो. 2 थिअरीज आपण डिस्कस करणार आहे, व्हॅस्क्युलर थिअरी आणि न्यूरोजेनिक थिअरी. तर जो न्यूरोजेनिक थिअरी आहे ना, ती जास्त प्रॉमिसिंग आहे. ती तुम्ही लक्षात ठेवलेली चांगली आहे. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन समजण्यास मदत होईल तुम्हाला. ओके. तर जे व्हॅस्क्युलर थिअरी काय सांगते आणि न्यूरोजेनिक थिअरी काय सांगते. तर पहिले आपण व्हॅस्क्युलर थिअरी पाहूया आणि नंतर न्यूरोजेनिक थिअरी. व्हॅस्क्युलर थिअरी काय सांगते की जे कॅरोटिड एव्ही शंट्स असतात, आर्टरीव्हेनस अनास्टोमोसिस, ओके, कॅरोटिड एव्ही अनास्टोमोसिस, त्यामध्ये ब्लड जे आहे, ओके, तर ते कॅव्होटिक कॅव्होटिक एव्ही अनास्टोमोसिसमुळं देर इज अ शंटिंग ऑफ ब्लड, ओके, आणि इट रिझल्ट्स इन cerebral ischemia and this result in attack. The shunting of blood through carotid arteriovenous anastomosis which result in cerebral ischemia which precipitate attack of migraine. ओके. तर ही आहे व्हॅस्क्युलर थिअरी. ओके. व्हॅस्क्युलर थिअरी, व्हॅस्क्युलर थिअरी. तर या नंतरची जी थिअरी आहे ती न्यूरोजेनिक थिअरी आहे. तर फक्त तुम्हाला आता हे गोष्टी लक्षात ठेवावंच लागणार आहे. का होतं, का डिटेलमध्ये आपण जाणार नाही आहोत. व्हॅस्क्युलर थिअरीनुसार शंटिंग ऑफ द ब्लड थ्रू कॅरोटिड एव्ही अनास्टोमोसिस रिझल्ट इन सेरेब्रल इस्चेमिया अँड इट रिझल्ट्स इन अटॅक ऑफ मायग्रेन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. ओके. त्यानंतर न्यूरोजेनिक थिअरी. ओके. न्यूरोजेनिक थिअरी, न्यूरोजेनिक थिअरी काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर जी ट्रायजेमिनल नर्व आहे त्याच्याशी रिलेटेड ही थिअरी आहे. ट्रायजेमिनल नर्व ही फिफ्थ क्रॅनियल नर्व आहे. तर न्यूरोजेनिक थिअरीमध्ये काय होतं, न्यूरोजेनिक थिअरीमध्ये काय होतं की ट्रायजेमिनल नर्व ऍक्टिव्हेट होते आणि ट्रायजेमिनल नर्व ही काही न्यूरोपेप्टाइड्स रिलीज करते. कोणते न्यूरोपेप्टाइड्स ट्रायजेमिनल नर्व थ्रू रिलीज होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर ते न्यूरोपेप्टाइड्स आहे कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड, ओके, सबस्टन्स पी आणि व्हॅसोॲक्टिव्ह VIP. ओके. तर हे जे न्यूरोपेप्टाइड्स आहे हे
ट्रायजेमिनल नर्व ऍक्टिव्हेट झाल्यानंतर रिलीज होतात. लक्षात आलं? न्यूरोजेनिक थेअरी मध्ये काय होतं? कोणती नर्व ऍक्टिव्हेट होते? ट्रायजेमिनल नर्व. ट्रायजेमिनल नर्व. आणि ट्रायजेमिनल नर्व ऍक्टिव्हेट झाल्यामुळं न्यूरोपेप्टाइड्स रिलीज होतात. आता कोणकोणते न्यूरोपेप्टाइड रिलीज होतात? सीजी सबस्टन्स पी लक्षात ठेवायला आहे सोपा. ओके. त्यानंतर कोणता आहे? कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड, CGRP. काय? आरपी. CGRP. ओके. आणि तिसरा आहे VIP, व्हॅसो ऍक्टिव्ह इंटेस्टायनल पेप्टाइड. ओके, व्हॅसो ऍक्टिव्ह इंटेस्टायनल पेप्टाइड. हे 3 न्यूरोपेप्टाइड्स रिलीज होतात. ओके. कुठून रिलीज होता? ट्रायजेमिनल नर्व मधून. आणि हे न्यूरोपेप्टाइड्स मायग्रेनचा अटॅक प्रेसिपिटेट करतात. कसा करतात मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर हे न्यूरोपेप्टाइड्स, कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड, सबस्टन्स पी आणि VIP, हे न्यूरोपेप्टाइड्स रिस्पॉन्सिबल फॉर पेनफुल न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन इन द मिनिंजल व्हॅस्क्युलेचर. जे मिनिंजल व्हॅस्क्युलेचर असतं तिथं ते काय करतात? पेनफुल न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन प्रोड्यूस होतं तिथं, आणि त्यामुळं मायग्रेनचा अटॅक प्रेसिपिटेट होतो. आता हे पेनफुल न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन काय करतं? पेनफुल न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन काय करतं? तर पेनफुल न्यूरोजेन म्हणजे पेनफुल न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन मुळे काय होतं? कशामुळे होतं ते? देर इज ए मास सेल डिग्रॅन्युलेशन. काय होतं त्याच्यामुळं? मास सेल डिग्रॅन्युलेशन. त्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन एक्स्ट्राव्हेसेशन, व्हॅसोडायलेटेशन आणि ऍक्टिव्हेशन ऑफ नॉसिसेप्टर्स. नॉसिसेप्टर्स जर ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल? नॉशिया. पेन. नाही, नॉसिसेप्टर हे नॉसिसेप्टिव्ह नॉसिसेप्टर जे आहे ते तिथं अल्जेसिक सबस्टन्स बाइंड होता आणि पेन होतं. तर हे न्यूरोपेप्टाइड्स रिलीज झाल्यामुळं पेनफुल न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन ऑफ द मिनिंजल व्हॅस्क्युलेचर होतं. त्यात मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन होतं, प्लाझ्मा प्रोटीन एक्स्ट्राव्हेसेशन होतं. ओके. प्लाझ्मा प्रोटीन एक्स्ट्राव्हेसेशन होतं, प्लाझ्मा प्रोटीन बाहेर येतात व्हेसल मधून, व्हॅसोडायलेटेशन होतं आणि नॉसिसेप्टर काय होतात? ऍक्टिव्हेट होतात आणि इट रिझल्ट्स इन मायग्रेन हेडेक. मायग्रेन हेडेक म्हणजेच न्यूरोजेनिक थेअरीमध्ये मायग्रेनच्या अटॅक प्रेसिपिटेट होण्यासाठी कोणाचा महत्वाचा रोल आहे? न्यूरोपेप्टाइड्स. न्यूरोपेप्टाइड्स. ओके, न्यूरोपेप्टाइड. लक्षात आलं? हे लक्षात येस. आलं? ओके. तर ही झाली न्यूरोजेनिक थेअरी. बरोबर आहे, ही झाली न्यूरोजेनिक थेअरी. न्यूरोपेप्टाइड सच एज कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड, substance P, vasoactive intestinal peptide. These neuropeptide plays important role in the pathophysiology of migraine. These neuropeptide release after trigeminal nerve activation and it results in न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन ऑफ द मेनिंजियल व्हॅस्क्युलेचर. लक्षात आलं तुमच्या हे न्यूरोजेनिक? तर व्हॅस्क्युलर थेअरीमध्ये कॅरोटिड एव्हिशन थ्रू शंटिंग ऑफ द ब्लड होतं. ब्लड एका पॉइंट पासून दुसरीकडे जात आहे अनास्टॉमोसिसमुळे, आणि सेरेब्रल इचिमिया होतं आणि अटॅक प्रेसिपिटेट होतं. तर त्याला व्हॅस्क्युलर थेअरी असं म्हणतात. आणि न्यूरोजेनिक थेअरीमध्ये न्यूरोपेप्टाइडचा रोल आहे. लक्षात आलं? मग आपल्याला काय कोणते ड्रग याच्यात इफेक्टिव्ह राहील ते आपण पाहणार आहोत. आता यामध्ये कोणते ड्रग आपण यूज करतो? एक म्हणजे ह्या पेशंटला तर आपल्याला ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू काय गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे त्यांचा हेडेक कमी झाला पाहिजे. बरोबर आहे. असोसिएटेड मॅनिफेस्टेशन. मेसेज काहीतरी आलाय मला. ओके, आवाज येतोय ना मला? येस सर. ओके. येस सर. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके, प्राजक्ता मॅडम जॉईन झाल्यात का? त्यांचा मेसेज आहे, कनेक्टिंग टू ब्रेकिंग दिस. कारण कनेक्टेड
सर मी मगाशीच झाले व्हॉइस ब्रेक होतोय actually. मधून होतोय का? Disconnect. व्हॉइस ब्रेक होतोय का? नाही सर नाही होत ते त्यांच्याकडे कनेक्शन त्यांचं नेटवर्क सुटतंय सर. ओके बाकी ठीक नाही आहे. सर. ओके ओके ठीक आहे. ओके ओके ठीक. तर चालेल. आता आपण कोणते ड्रग याच्यात आपण यूज करतो? एक तर आपल्याला सिम्टमॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यू हेडेकची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. दुसरं नॉशिया आणि वॉमिटिंग त्यासाठी आपण ड्रग यूज करतो. तर जे माइल्ड अटॅक आहे मायग्रेनचे ते आपण अनाल्जेसिक ड्रग देऊनही कव्हर करू शकतो. कारण माइल्ड अटॅक्स मध्ये जनरली वॉमिटिंग ही नसते. मॉडरेट किंवा सिव्हिअर अटॅकला आपल्याला ऍडिशनल ट्रीटमेंट देणं गरजेचे असते. त्यात अँटीएमेटिक ड्रग आपण ऍड करतो आणि समजा अटॅक्स हे परत परत येत असतील त्यावेळेस आपल्याला अँटी मायग्रेन ड्रग देणं गरजेचं आहे. म्हणजे माइल्ड अटॅकला लगेच आपण मायग्रेन मध्ये जे ड्रग इफेक्टिव्ह आहेत ते लगेच द्यायची गरज नाही. कारण इपिसोडिक अटॅक असतात तर जस्ट पहिले एनसेड्स वर कव्हर होत आहे का नाही ते पाहिलं पाहिजे. तर हेडेक पॉइंट ऑफ व्ह्यू NSAIDs आर प्रेफर्ड ओव्हर ओपाइड अनाल्जेसिक्स. ओके. तर मायग्रेन हेडेकसाठी आपण NSAIDs प्रेफर्ड करतो. तर ऑलरेडी आपलं NSAID झालेलं आहे त्याविषयी तुम्ही लिहू शकतात. ओके. त्याविषयी तुम्ही लिहू शकतात. ओके. त्यानंतर अँटीमिटिक ड्रग आपण ऑलरेडी डिस्कस केलेत. त्यात कोणते ड्रग यूज केले जातात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्याचे मेकॅनिझम ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही लिहू शकतात. ओके. तर हे दोन ग्रुप ऑलरेडी आपले झालेले आहेत एनसेड्स आणि अँटीइमेटिक. तर ते ऍड करून ऍक्च्युअल मायग्रेन मध्ये ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग इफेक्टिव्ह आहेत त्यात ट्रिप्टॅन नावाचे ड्रग आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त यूज होतात आणि दुसरा जो आहे अर्गोट अल्कोलॉइड्स ते यूज होतात. पण यामध्ये ट्रिप्टॅन जास्त कॉमनली यूज होतात. तर तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कोणते ड्रग ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त पाहिलेत? अमालट्रिप्टिन. ते ॲमिट्रिप्टिलिन नावाचा जो ड्रग आहे हा प्रोफॅलेक्सिस साठी येतो. तो ट्रीटमेंट साठी नाही येत. म्हणजे अॅक्यूट अटॅक ऑफ मायग्रेन साठी त्याचा रोल नाही आहे ॲमिट्रिप्टिलिन. तर जे ट्रिप्टल 10 म्हणून टॅबलेट येते ना ट्रिप्टल 10 माझ्या मते ॲमिट्रिप्टिलिन तर ती प्रोफॅलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू. सोमाट्रिप्टान फ्लोरोनायझिन ते यूज करतो सर आम्ही. सोमाट्रिप्टॅन. ओके ठीक आहे. म्हणजे ट्रिप्टॅन ग्रुप तुम्ही यूज करतात. ओके. आर्गोट डेरिव्हेटिव्ह कोणी यूज केलेत? आर्गोटॅमाइन डायहायड्रोआर्गटामाइन. हा केले सर ते पण हायड्रोटामाइन. आर्गोटॅमाइन डायहायड्रोआर्गटामाइन. कॅफीन कंटेनिंगची टॅबलेट येते सर त्याच्यामध्ये. आर्गोटॅमाइन प्लस कॅफिन कॉम्बिनेशनची टॅबलेट येते. ओके. 1 मिलीग्रॅम आर्गोटॅमाइन आय थिंक आणि 100 मिलीग्रॅम ऑफ कॅफिन. तर कॅफिन काय ऍड कॅफीन करतात ते पण तुम्हाला वायवात विचारलं जाऊ शकतं. ओके. म्हणजे हा पण ग्रुप यूज केला. पण जास्त आता ट्रिप्टॅन यूज केले जातात. फर्स्ट चॉईस ड्रग जर विचारलं ट्रीटमेंट अॅक्यूट अटॅक ऑफ मायग्रेन सिव्हिअर मायग्रेन त्यात अटॅक रिपीटेड येत आहेत तर त्यासाठी ट्रिप्टॅन आपण यूज करतो टू टर्मिनेट द अटॅक. अर्गोट डेरिव्हेटिव्ह पहिले यूज केले गेले परंतु आता ट्रिप्टॅन अवेलेबल असल्यामुळं ते बेटर टॉलरेटेड असल्यामुळं आपण ते प्रेफर करतो. अजून काही ड्रग तुम्ही कोणते यूज केलेत का? फ्लोरोनायझिन जो आहे ना सर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर तो पण यूज करतो सर मायग्रेन मध्ये. ओके. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करता पण ते पण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर प्रोफिलॅक्सिस मध्ये येतं. हा तो एकटाच वापरतात पण फ्लोरोनायझिन म्हणून ड्रग फ्लुनॅरिझिन. ओके. हो 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 हो. फ्लुनॅरिझिन. सेबिलिन. हो हो. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके. तो पण याच्यासाठीच आहे. अनाल्जेसिक कोणते यूज केलेत तुम्ही मायग्रेनसाठी? अनाल्जेसिक नॅप्रोक्झेन. नॅप्रोक्झेन. म्हणजे नॅप्रोक्झेन प्लस ट्रिप्टान किंवा अर्गोट याचं काही कॉम्बिनेशन अवेलेबल का? अर्गोट प्लस नॅप्रोक्झेन असं का नॅप्रोक्झेन अलग यूज केलाय? वेगळा सेपरेट. नॅप्रोक्झेन म्हणजे नॅप्रोक्झेन इनसेट मध्ये नॅप्रोक्झेन तुम्ही यूज केला आहे. ओके. बाकी एनसेट पण आपण यूज करू शकतो. ओमेटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू काही ऍड केलंय यूज केलंय? डोमपेरिडोम. डॉम्पेरिडॉन. ओके. नायप्रोक्झेन प्लस डोमपेरिडोम कॉम्बिनेशन. नॅप्रोक्झेन प्लस डॉम्पेरिडॉन कॉम्बिनेशन. ओके ठीक आहे. प्रोटीन पीपीआय वगैरे पण देऊ शकतो त्याच्यात. प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स
ऍसिड म्हणजे प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स देण्यामागचा उद्देश? थोडं नॉशिया वगैरे पण बऱ्यापैकी असतो त्या लोकांना सर. ओके, म्हणजे तुम्ही ओमेज म्हणजे अँटी एमिटिक प्लस प्रोटॉन पंप इन्हिबिटर. आता प्रोटॉन पंप इन्हिबिटर जसं बुक्स मध्ये तर मेन्शन नाही आहे, कारण अल्सरशी रिलेटेड काही त्याचं काही हे नाही आहे. ओके, नॉशिया आणि ओमिटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू अँटी एमिटिक, कारण नॉशिया ही ओमिटिंगच्या आधीची स्टेज आहे, बरोबर. काही पेशंट मध्ये नॉशिया होतं आणि मग वॉमिटिंग होते, तर अँटीएमिटिक ड्रगच आपण देतो. बुक्स मध्ये असं प्रोटॉन पंप इन्हिबिटर वर काही असं मेन्शन नाही आहे की ते मायग्रेन मध्ये यूज केले जातात, कारण ते बेसिकली अँटी अल्सर ड्रग आहे. ओके, ठीक आहे, चालेल. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल ड्रगचं नॉलेज आहे. प्रोपेनॉलॉलचा यूज पाहिलाय का तुम्ही? हो सर, प्रोपेनॉल पण देतो सर. देतात. मग तो पण सिप्लार मग तो पण प्रोफेलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू. साठी तर याच्यात देतात. तुम्हाला ड्रग्स माहिती आहे, फक्त कोणते अॅक्यूट अटॅक मध्ये यूज करतात आणि कोणते प्रोफेलेक्सिस साठी यूज करतात हे तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे, बरोबर. तर आता आपण पहिले ट्रीटमेंट म्हणजे अॅक्यूट अटॅक साठी कोणते ड्रग यूज करता ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग वी यूज टू रिलीव्ह हेडेक, त्यामध्ये पॅरासिटामॉल आहे, डायक्लोफेनॅक, नॅप्रोक्झेन, आयबुप्रोफेन, इंडोमिथॅसिन, दीज आर द एनसेड्स. पूर्ण क्लासिफिकेशन इथे लिहित बसायचं नाही, 4 ते 5 नावं तुम्ही मेन्शन केले मोर दॅन इनफ आहे. ओके, तर नॅप्रोक्झेन इज व्हेरी पॉप्युलर टू ट्रीट मायग्रेन हेडेक. त्यानंतर अँटी इमेटिक मध्ये आपण प्रोकायनेटिक ड्रग मधले मेटोक्लोप्रामाइड आहे, डॉम्पिरिडॉन आहे, ते यूज करू शकतो. कारण मायग्रेनच्या हेडेक मध्ये सिम्टमॅटिकली आपल्याला हेडेक ट्रीट करायचं आहे. काही पेशंटमध्ये नॉशिया वॉमिटिंग दिसून येतं, त्यासाठी अँटीइमेटिकची गरज पडते. मग त्यात आपण प्रोकायनेटिक ड्रग मेटोक्लोप्रामाइड, डॉम्पिरिडॉन यूज करू शकतो. त्यानंतर प्रोक्लोरपॅराझाइन हा न्यूरोलेप्टिक ड्रग आहे. त्यानंतर डायफेनहायड्रामाइन आणि प्रोमिथॅझिन, ओके, हे ड्रगही आपण यूज करू शकतो. ओके, तर प्रोमिथॅझिन हा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे, त्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी फर्स्ट जनरेशन. ओके, व्हॉट इज डायफेनहायड्रामाइन? अँटीहिस्टॅमिनिक. अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. तर प्रोकायनेटिक ड्रग, न्यूरोलेप्टिक आणि अँटीहिस्टॅमिनिक हे अँटीइमेटिकचे ग्रुप आपण इथं मेन्शन केलेले आहे. ओके, हे ड्रग आपण यूज करतो. त्यानंतर ऍक्च्युअल अटॅक जर यांनी कव्हर झाले नाही, एनसेड अँटीइमेटिक मॉडरेट किंवा सिव्हिअर फॉर्म ऑफ मायग्रेन मध्ये शेवटी आपल्याला ऍक्च्युअल मायग्रेन जो च्या पॅथोफिजिओलॉजीशी रिलेटेड, कारण एनसेड हा सिम्टमॅटिकली आपण यूज करतो एनसेड, आणि अँटीमेटिक पण सिम्टमॅटिक पॉइंट ऑफ यूज करतो, पण ऍक्च्युअल जी पॅथोफिजिओलॉजी आहे त्याच्यावर ऍक्ट होणारे जे ड्रग आहेत त्यात किंवा मायग्रेनची पॅथोफिजिओलॉजी रिलेटेड कोणते ड्रग आहेत, तर अर्गोट अल्कोलाइड, अर्गोटॅमाइन, डायहायड्रो अर्गोटॅमाइन, आणि नंतर आहे ट्रिप्टान. तर इथं आपण नुसतं ट्रिप्टान पण म्हणू शकतो, किंवा ते कसे ऍक्ट होतात ते लिहिलेलं आहे. सिलेक्टिव्ह 5HT1B1D रिसेप्टर अगोनिस्ट. तर ट्रिप्टान ट्रिप्टान हे सिरोटोनिन रिसेप्टरवर अगोनिस्ट कार्य करतात, आणि त्यात 1B रिसेप्टर आणि 1D रिसेप्टरवर ते अगोनिस्टिक म्हणून कार्य करतात. तर ट्रिप्टान ट्रिप्टान मध्ये कोणकोणते आहेत? सुमाट्रिप्टान आहे, झोलिट्रिप्टान आहे, नॅराट्रिप्टान आहे, इलेट्रिप्टान आहे, अल्मोट्रिप्टान आहे, आणि रिझाट्रिप्टान आहे. तर तुम्हाला निमोनिक लक्षात ठेवायचं असेल तर SZ नियर लक्षात ठेवा. SZ नियर हे कोणते ड्रग लक्षात ठेवण्यासाठी आहे? ट्रिप्टान. एस म्हणजे सुमाट्रिप्टान, झेड म्हणजे झोलिट्रिप्टान, एन म्हणजे नॅराट्रिप्टान, ई म्हणजे इलेट्रिप्टान, ए म्हणजे अल्मोट्रिप्टान, आणि आर म्हणजे रिझाट्रिप्टान. यापैकी कोणते ट्रिप्टान तुम्ही यूज केलेले आहे? सुमाट्रिप्टान. सुमाट्रिप्टान. ओके, अजून काही दुसरे कोणतेच नाही? ओके. रिझा पाहिले मी पण यूज नाही केले ते. ओके, यूज नाही केलं रिझा. ओके, रिझा. आणि अजून एक काहीतरी फ्लोरिट्रिप्टान म्हणले ना तुम्ही? फ्लुरनॅझिन. ओके. बिलियम टॅब्लेट त्याची. ओके, तर हे अॅक्यूट अटॅक मधले ड्रग आहे. एनसेड, अँटीइमेटिक, अर्गोट अल्कलॉइड आणि
लास्ट ग्रुपला तुम्ही ट्रिप्टान नाव देऊ शकतात. लक्षात आलं? आता ट्रिप्टान आणि अर्गोट अल्कलॉइडची मेकॅनिझम सेम आहेत. दोन्ही ग्रुप 5-HT1B1D रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतात. These drugs are selective agonists for 5-HT1B आणि 1D रिसेप्टर. लक्षात आलं? तर आपण आता एनसेड्स विषयी पाहूया. एनसेड्स आर यूज फॉर सिम्टमॅटिकली रिलिव्हिंग हेडेक. ओके, हाऊ दे ऍक्ट बाय इनहिबिटिंग which enzyme? कॉक्स COX. So कॉक्स prostaglandin synthesis is inhibited. Adverse effect point of view, NSAID if we use for long period, responsible for GIT disturbance, sodium water retention, then there will be damage of the kidney also. तर काही ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही इथं मेन्शन करू शकतात. तर पॅरासिटामॉल किंवा ऍस्पिरिन आपण यूज करू शकतो. पॅरासिटामॉल रिकमेंडेड डोस 500 ते 1000 मिलीग्रॅम आहे. ऍस्पिरिन 300 to 600 मिलीग्रॅम एनाल्जेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि आपण 4 ते 6 तासांनी रिपीट करू शकतो. अदर एनसेड्स मध्ये आयबुप्रोफेन, तुम्हाला तर डोस थोडे माहीत असतील कारण तुम्ही प्रिस्क्राईब करताय. 400 to 800 mg 8 hourly, naproxen 500 mg followed by 250 mg 8 hourly, diclofenac 50 mg 8 hourly, विफिनेमिक ऍसिड 500 mg 8 hourly, इंडोमिथेसिन 50 mg 6 to 8 hourly. तर हे डोसेस वी आर नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू पीपल, बट तुम्ही आता एखाद्या 2 ड्रगचे डोस लिहू शकता किंवा ड्रगची नावं, दिस एनसेड्स वी कॅन यूज. ओके, तर हे एनसेडची नावं लिहिली पाहिजेत. लक्षात आलं? ओके. आता मायग्रेनच्या अटॅक मध्ये जीआयटी मोटिलिटी किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी म्हणतो आपण, ती स्लो झालेली असते आणि त्याच्यामुळे गॅस्ट्रिक स्टॅसिस होतं. गॅस्ट्रिक स्टॅसिस. ओके, मग अशा वेळेस जे ड्रग्ज आहेत त्याचं ऍब्सॉर्प्शन काय होऊ शकतं? जर जीआयटी मोटिलिटी कमी झाली तर ऍब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग काय होतं? बायबिलिटी काय होती ड्रगची? कमी कमी. होईल कमी कमी होते. होईल मग एनसेडची पण व्हायबिलिटी मायग्रेन मधच्या अटॅक मध्ये जर आपण असे दिले तर कमी होऊ शकते, कारण स्टॅसिस झालेलं असतं, गॅस्ट्रिक स्टॅसिस, जीआयटी मोटिलिटी डिक्रीज झालेली असते. मग आता याला ओव्हरकम करण्यासाठी काही गाईडलाईन्स काय म्हणताय की डिस्पर्सिबल किंवा इफरवेसन टॅबलेट्स ऑफ एनसेड्स आपण यूज करू शकतो. डिस्पर्सिबल किंवा इफरवेसन म्हणजे पाण्यात एक ग्लास पाण्यामध्ये आपण टॅबलेट टाकली की ती लगेच विरघळते. आपण पाहिलेलं आहे डिस्प्रिन. ओके, जर कान तुरंत ऍड पाहिली असेल ना तुम्ही, तर हो इथे ते इफरवेसन टॅबलेट कंटेनिंग ऍस्पिरिन, डिस्प्रिन मध्ये काय ऍस्पिरिनच आहे ना, हो तर इफरवेसन टॅबलेट आपण देऊ शकतो. म्हणजे एक वे टू ओव्हरकम दिस गॅस्ट्रिक स्टॅसिस पॉइंट ऑफ व्ह्यू, ऍब्सॉर्प्शन कमी होतं ते ओव्हरकम करण्यासाठी. परंतु याच्याऐवजी आता आपण या पेशंटला जर ओमेटिंग जर असेल, ओके, ऍडिशनल, तर यामध्ये आपण प्रोकायनेटिक ड्रग यूज केले तर प्रोकायनेटिक ड्रगचा फायदा काय राहू शकतो बरं? म्हणजे ते अँटीइमेटिक इफेक्ट दाखवतील, पण जीआयटी मोटिलिटी काय करतील? वाढवत प्रोकायनेटिक ड्रग गॅस्ट्रिक एम्पटिंग काय करतात? हरी फास्ट करतात करता, हरी रीड करता. मग त्यामुळे ऍब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग काय होऊ शकतं? एनसेडचं किंवा बाकी ट्रिप्टान वगैरेचं ऍब्सॉर्प्शन काय होऊ शकतं? वाढू शकतं वाढू शकतं. म्हणजे अँटीइमेटिक मध्ये प्रोकायनेटिक ग्रुप चालू करण्याचा फायदा, अँटीइमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू ते बेनिफिशियल आहे, ओमिटिंग सप्रेस होईल, प्लस बाकी ड्रगचं ऍब्सॉर्प्शन काय होईल? वाढेल. वाढेल ओके, तर लक्षात घ्या ते. तर हे झालं एनसेड्स बद्दल. ओके, त्यानंतर अँटीइमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग यूज करतात ते मी तुमच्याशी डिस्कस ऑलरेडी. एक मिनिट, ते सॉरी बाहेर आलो ना. स्लाइड दिसते ना तुम्हाला? हो सर हो सर. हा, ओके अँटी, सर. ओके, 2 मिनिट. स्लाइड शो, स्लाइड शो नाही होऊ राहिला काहीतरी. जस्ट मी परत एकदा हे करतो. स्लाइड दिसतीये सर. स्लाइड दिसते पण ती
हे नाही होते, फुल स्क्रीन नाही येते ते. हम्म, हम्म. ओके, आता आलं सर. हां, अँटीमेटिक मध्ये कोणते ड्रग यूज करणार? मेटोक्लोप्रामाइड, डॉम्पेरिडॉन पैकी कोण, म्हणजे अँटीमेटिक मध्ये तुम्ही तुमच्या चॉईसने यूज करू शकता. प्रोक्लोरप्रोमॅझिन, डायफेनहायड्रामाइन, प्रोमिथाझाइन आहे. तर आपल्याला त्याच्यात त्यांचे मेकॅनिझम किंवा ऍडव्हर्स इफेक्ट मेन्शन करू शकता. आता शॉर्ट नोट पॉईंट ऑफ व्ह्यू इतक्या गोष्टी लिहिण्यासाठी पण तुमच्याकडे वेळ नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला मेन 2 मार्काला किंवा 4 मार्काला क्वेश्चन आला तर तुम्हाला ट्रिप्टन वरच येण्याचे चान्सेस आहे. तर बाकीचे ड्रग थोडक्यात मेन्शन करायचं. तुमचा क्वेश्चन किती मार्कचा आहे, नाही तर तुम्ही हे सगळं लिहित बसलं तर एकाच क्वेश्चनला अर्धा ते पाऊण तास जायचा शॉर्ट नोटला. त्यामुळं एक्झाम मध्ये टाइम फॅक्टर फार महत्वाचा आहे. तुम्ही तुमचा टाइम फॅक्टर स्वतः डिसाईड करा की शॉर्ट नोटला किती वेळ द्यायचा, लॉंग क्वेश्चनला किती वेळ द्यायचा. त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. आणि कॅल्क्युलेशन असं करायचं की 10 मिनिटं उरले पाहिजे, मग 10 मिनिटात आपण एक्स्ट्रा ठेवू, जेणेकरून एखाद्या क्वेश्चनला कुठं 1-2 मिनिटं जास्त लागले तर कव्हर होईल. तर पेपर 10 मिनिटं आधी संपला पाहिजे, त्यानुसार नियोजन तुम्ही करा. तर हे आपले डिटेलमध्ये झाले, त्यामुळं मी डिटेलमध्ये जाणार नाही. फक्त प्रोकायनेटिक ड्रगचा ऍडिशनल ऍडव्हान्टेज काय आहे की ते गॅस्ट्रिक स्टॅसिस जे असतं मायग्रेन मधलं ते काय करतात, इम्प्रूव्ह करतात. ओके. प्रोमिथॅझाइन किंवा डायफेनहायड्रामाइन जे आहे ते काय आहे, अँटीहिस्टॅमिनिक ड्रग. अँटीहिस्टॅमिकला ॲडिशनल कोणती प्रॉपर्टी आहे? अँटीएमेटिक, अँटीमेटिक अँटीएमेटिक आहे. अँटीकोलिनर्जिक, अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक मुळे गॅस्ट्रिक एम्पटिंग काय होईल? फास्ट होईल. नाही, डिले होणार ना, कमी होईल. कमी होतं. गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले होतं. ऍसिटिल कोलिन गॅस्ट्रिक एम्पटिंग वाढवतो. ऍसिटिल कोलिन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतो, स्पिंक्टर रिलॅक्स करतो, जनरल एएनएस पार्ट. अँटीकोलिनर्जिक ड्रग ॲट्रोपिन कॉन्स्टिपेशन करतं ना, जीआय मोटिलिटी कमी होते, स्पिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट होता, म्हणजेच पेरिस्टाल्सिस कमी होईल. मग गॅस्ट्रिक एम्पटिंग काय होईल, अँटीकोलिनर्जिकने स्लो होईल. स्लो. मग याच्यात प्रोकायनेटिक चांगले असतील का अँटीकोलिनर्जिक? मग प्रोकायनेटिक. 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 लक्षात आलं. म्हणजे हे बेसिक गोष्टी तुमच्या जर क्लिअर असतील ना, मग तुम्हाला प्रोकायनेटिक ड्रग यूज करण्याचा फायदा काय? इथं गॅस्ट्रिक सॅसेस इम्प्रूव्ह होतं, प्रोमिथॅझिन यूज करू शकतो, डायफेनहायड्रामाइन यूज करू शकतो, अँटीएमेटिक इफेक्ट येईल. पण गॅस्ट्रिक सॅसेस जे मायग्रेनमुळे झालेलं आहे ते अजून काय होईल, वाढेल. वाढेल. हे गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर केल्यात मी. ओके. त्यानंतर आहे ऍक्च्युअल आता अर्गोट अल्कोलाइड्स. त्यामध्ये अर्गोटॅमाइन, डायहायड्रोअर्गेटामाइन यूज करतो. तर मी तुम्हाला सांगितलं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ही जी अर्गोट अल्कोलाइडची आहे किंवा ट्रिप्टॅनची आहे ती सेम आहे. आणि तुम्हाला जी न्यूरोलॉजिकल थेरी आणि व्हॅस्क्युलर थेरी मी डिस्कस केली होती ती इथं तुम्हाला माहित पाहिजे. तर मी एक ड्रग जी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे ती मी तुम्हाला परत एकदा कशी होऊ शकते, काय कोणकोणत्या पॉईंट्स तुम्हाला माहित पाहिजे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर त्यासाठी आपण जे न्यूरोजेनिक थेरी आणि व्हॅस्क्युलर थेरी डिस्कस केलेली आहे ती महत्वाची आहे. परत एकदा हे नाही येते, 2 मिनिटं. ओके. न्यूरोजेनिक थेरी मध्ये काय सांगितलेलं होतं, कोणते नर्व ऍक्टिव्हेट होते? ट्रायजेमिनल नर्व. ट्रायजेमिनल नर्व. ओके. आता ही समजा ट्रायजेमिनल नर्व आहे. ओके. ट्रायजेमिनल नर्व मध्ये ऍक्टिव्हेट झाल्यामुळं कोणकोणते न्यूरोपेप्टाइड रिलीज होतात ते आपण डिस्कस करलेलं आहे. समजा ही ट्रायजेमिनल नर्व आहे, क्रॅनियल नर्व 5, आणि मग ते कोणकोणते न्यूरोपेप्टाइड्स रिलीज करते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर? कॅल्सिटोनिन, जीन रिलेटेड पेप्टाइड,
सबस्टन्स पी, VIP. vasoactive intestinal peptide. व्हॅसोऍक्टिव्ह इंटेस्टाइनल पेप्टाइड. आता हे रिलीज झाल्यामुळं काय होतं, दिस रिस्पॉन्सिबल फॉर न्यूरोव्हॅस्क्युलर इन्फ्लामेशन ऑफ मिनिंजियल व्हेसल. ओके, व्हेसलचं इन्फ्लामेशन होतं आणि त्याच्यामुळं काय होतं, मास सेल डिग्रॅन्युलेशन होतं. आपण पाहिलं मास सेल डिग्रॅन्युलेशन. ओके, त्यानंतर प्लाझ्मा एक्स्ट्राव्हॅसेशन, व्हेसल मधला प्लाझ्मा एक्स्ट्राव्हॅसेशन होतं, बाहेर पडतो. ओके, त्यानंतर व्हॅसो डायलेटेशन होतं. काय होतं, व्हॅसो डायलेटेशन होतं. आणि चौथं आपण पाहिलं होतं, जे पेन रिसेप्टर आहे नॉसिसेप्टर, ते काय होतात, त्याची सेन्सिटिव्हिटी किंवा ऍक्टिव्हेट होता. ओके, नॉसिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात. ओके, तर आता हे जे न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन होतं, ओके, हे जे न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन होतं त्यामध्ये मासचे म्हणजे याच्यामध्ये त्या स्टेप्स आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या. क्रॅनियल नर्व 5 मधून जेव्हा ती ऍक्टिव्हेट होती त्यामधून न्यूरोपेप्टाइड्स रिलीज होतात. कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड, सबस्टन्स पी अँड VIP. यातला कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड महत्वाचा आहे. तर हे त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात, रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरवर, आणि न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन ऑफ द व्हेसल करतात. त्यात मास सेल डिग्रॅन्युलेशन होतं, प्लाझ्मा एक्स्ट्राव्हॅसेशन होतं, व्हॅसो डायलेटेशन होतं आणि नॉसिसेप्टर काय होतात, जे ऍक्टिव्हेट होतात. आता एक लक्षात घ्या की हे अर्गोट अल्कोलाइड किंवा ट्रिप्टान कसे ऍक्ट होतात. ओके ओके, आता तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की हे जे क्रॅनियल नर्व 5 आहे हे आहे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन त्याचा, बरोबर. हा जो जे न्यूरोपेप्टाइड्स कशा स्टोअर आहे, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर. ओके, ते रिलीज झाल्यावर रिसेप्टर जे आहे ते पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर असतात, त्याच्यावर ऍक्ट होऊन बाकी सगळे ऍक्शन होणार आहे. किंवा ऑर्गन्सवर असतात रिसेप्टर, ते ऍक्टिव्हेट होऊन हे ऍक्शन होणार आहे. तर हे क्रॅनियल नर्व 5 त्याच्या प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये हे न्यूरोपेप्टाइड्स आहेत ते रिलीज झालेले आहेत. इतकं तर लक्षात आलं. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ह्या प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर 5HT1B रिसेप्टर प्रेझेंट असतो. ओके, त्याचप्रमाणे ह्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर 5HT1D रिसेप्टर प्रेझेंट असतो. तो 5HT1B आणि 1D रिसेप्टर क्रॅनियल नर्व 5च्या म्हणजेच ट्रायजेमिनल नर्वच्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर प्रेझेंट असतो. इतकं तर लक्षात आलं. येस सर. आता तुम्हाला नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, दिस अर्गोट अल्कोलाइड, ओके, अर्गोट अल्कोलाइड or tryptan, how they act. This ergot alkaloid or tryptan, they act as a agonist on 5HT1B and 1D receptor. By acting on presynaptic 5HT1B and 1D receptor present on trigeminal neuron, these ergot alkaloids or tryptan inhibit release of neuropeptide. काय सांगितलं मी की अर्गोट अल्कोलाइड्स ट्रिप्टॉन acts as a agonist on which receptor, 5HT1D, 1B and 1D. and by acting on this presynaptic trigeminal nerve receptor or by acting on this 5HT1B 1D receptor present on presynaptic neuron of trigeminal nerve, this ergot alkaloid or tryptan inhibits release of neuropeptide. म्हणजे यांचे ऍक्शन 5HT1B आणि 1D रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून एक अँटागोनिस्ट अगोनिस्ट म्हणून आहे. ते रिसेप्टर कुठं आहेत, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर, आणि ते ऍक्टिव्हेट झाल्यामुळं न्यूरोपेप्टाइडचे रिलीज काय झालं, इनहिबिट. मग न्यूरोपेप्टाइड रिलीज इनहिबिट झालं तर न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन होईल का, नाही होणार. म्हणजेच हे ड्रग न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन काय करतायत, प्रिव्हेंट करतायत.
त्यामुळे मास सेल डिग्रॅन्युलेशन होईल का? नाही. प्लाझ्मा एक्स्ट्राव्हॅसेशन होईल का? नाही. व्हॅसोडायलेटेशन होईल का? नाही. नाही. आणि सेप्टिव्ह रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतील का? नाही. नाही. म्हणजेच मायग्रेनच्या अटॅक मध्ये जे न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन होत होतं ते झालं नाही, तर मायग्रेनचा अटॅक प्रेसिपिटेट होईल का? नाही. नाही. म्हणजे ही झाली अर्गोट अल्कोलाइड किंवा ट्रिप्टानची ऍक्शन मेकॅनिझम रिलेटेड विथ विच थेरी? न्यूरोजेनिक Neurogenesis. लक्षात आलं तुमच्या? समजली मेकॅनिझम? हो sir. लक्षात आली का मेकॅनिझम? सर एकदा रिपीट करा. सोपं आहे बघा. ऍक्शन मी रिपीट करतो. तुम्हाला जी पॅथोफिजिओलॉजी मी डिस्कस केली होती ना, ओके, आधीच्या स्लाइडवर आहे ती. ओके, तर तुम्हाला पॅथोफिजिओलॉजी मध्ये मी काय सांगितलं होतं की ही जी ट्रायजेमिनल नर्व आहे ही ऍक्टिव्हेट होते न्यूरोजेनिक थेरीमध्ये, आणि ह्या ट्रायजेमिनल नर्व मधून न्यूरोपेप्टाइड्स रिलीज होतात. बरोबर? म्हणजे ही आहे ट्रायजेमिनल नर्व. ओके, प्रीसिनॅप्टिक पार्ट मी दाखवलाय. तर हे लिहिण्यासाठी थोडा वेळ लागतोय मला. ठीक आहे. क्रॅनियल नर्व 5 ही ऍक्टिव्हेट झाल्यामुळं आपण पॅथोफिजिओलॉजी मध्ये न्यूरोजेनिक थेरीमध्ये पाहिलं होतं की न्यूरोपेप्टाइड रिलीज होतात. कोणते न्यूरोपेप्टाइड रिलीज होतात? कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड. नंतर सबस्टन्स पी. ओके, त्यानंतर रिलीज होतं व्हॅसो ऍक्टिव्ह इंडिपेंडेंट पेप्टाइड. आणि हे काय करतात? हे काय करतात? न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन ऑफ द ब्लड वेसल्स ऑफ द ब्रेन करतात. ओके, मिनिंजल वेसलचं न्यूरोजेनिक पेनफुल न्यूरोजेनिक पेनफुल इन्फ्लामेशन प्रोड्यूस करतात. ओके, म्हणजे हे न्यूरोपेप्टाइड्स काय करतात? ब्लड वेसलचं काय करतात? इन्फ्लामेशन. ओके, हे जे न्यूरोपेप्टाइड रिलीज झालेत कोणकोणते? VIP, सबस्टन्स पी आणि CGRP. CGRP म्हणजे कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड. ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? न्यूरोपेप्टाइड. काय म्हणतो? न्यूरोपेप्टाइड. हे न्यूरोपेप्टाइड्स काय करतात? मिनिंजल व्हेसलचं काय करतात? इन्फ्लामेशन. आणि इन्फ्लामेशन मध्ये 4 गोष्टी मी डिस्कस केल्या होत्या. काय होतं? मास सेल डिग्रॅन्युलेशन होतं. त्यानंतर काय होतं? प्लाझ्मा एक्स्ट्राव्हॅसेशन होतं. एक्स्ट्राव्हिजेशन. तिसरं होतं व्हॅसो डायलेटेशन. आणि चौथं होतं Activation. आणि त्यामुळे मायग्रेनचा अटॅक प्रेसिपिटेट होतं. तर न्यूरोजेनिक थेरीनुसार मायग्रेनचा अटॅक प्रेसिपिटेट करण्यासाठी कल्प्रिट कोण आहे? हे न्यूरोपेप्टाइड्स आहे. ते ट्रायजेमिनल नर्व मधून रिलीज झाले तर अटॅक प्रेसिपिटेट होतो. मग आपल्याला अटॅक जो आहे तो ट्रीट करण्यासाठी अॅक्यूट अटॅकच्या पेशंटमध्ये आपल्याला कोणते ड्रग देणं गरजेचं आहे? जे ड्रग न्यूरोपेप्टाइडचं रिलीज काय करतील? इनहिबिट करतील. म्हणजे ट्रायजेमिनल नर्व मधून जर हे न्यूरोपेप्टाइड रिलीजच झाले नाही तर नेक्स्ट अटॅक येईल का? म्हणजे तो अटॅक लगेच जो अटॅक आहे तो पण सबसाईड होऊन जाईल ना. म्हणजे अॅक्यूट अटॅक जो आहे चालू तो लवकर सबसाईड होऊन जाईल. हेडेक वगैरे सगळं कमी होऊन जाईल. बरोबर आहे? तो अटॅक सबसाईड होऊन जातो जर न्यूरोपेप्टाइड रिलीज आपण इनहिबिट केले. आणि त्यासाठी कोणते ड्रग आहे आपल्याकडं? अर्गोट अल्कोलाइड्स आहे आणि दुसरा कोणते आहेत? ट्रिप्टान आहे. आणि दोघांची मेकॅनिझम सेमच आहे. ते सिरोटोनिन रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून ऍक्ट करतात. कसं ऍक्ट होतात ते सांगतो मी. की these ergot alkaloid or tryptan they produce agonistic effect on 5-HT1B आणि 5-HT1D रिसेप्टर. हे सिरोटोनिन रिसेप्टर आहे. ओके, 5-HT1B आणि 1D रिसेप्टरवर ते काय करतात? अगोनिस्ट म्हणून कार्य करतात. इथं अगोनिस्ट महत्वाचं आहे, अँटागोनिस्ट नाही, अगोनिस्ट म्हणून. तर हे कसं करतात? तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ह्या ट्रायजेमिनल नर्ववर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन्स आहे. प्रीसिनॅप्टिक नर्व जी आहे त्यावर 5-HT1B
आणि 1D रिसेप्टर प्रेझेंट असतात. ओके, 1B आणि 1D रिसेप्टर प्रेझेंट असतात. तर हे अर्गोट अल्कोलाइड आणि ट्रिप्टान produce agonistic effect on this 5-HT1B and 1D receptor present on the presynaptic trigeminal neuron and inhibit release of neuropeptide. Peptides. म्हणजे तुम्हाला याच्यातून लक्षात काय घ्यायचंय की अर्गोट अल्कोलाइड ट्रिप्टान कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात? सिरोटोनिन. कोणते? 5-HT1B 1D आणि 1D. आणि ते रिसेप्टर कुठं प्रेझेंट आहे? ट्रायजेमिनल नर्व. त्यातल्या कोणत्या पार्टला? प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. आणि ते काय इनहिबिट करतात? रिलीज ऑफ न्यूरोपेप्टाइड. कोणते? कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड, VIP आणि सबस्टन्स सी. आणि त्यामुळं काय सप्रेस होणार आहे? न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन ऑफ द ब्लड व्हेसल. आणि ते सप्रेस झालं तर अटॅक कमी होऊन जाईल. लक्षात आलं? सर म्हणजे सिरोटोनिनचं इनिबिटरी ऍक्शन न्यूरोपेप्टाइड वर. हा, ते अगोनिस्ट म्हणून कार्य करता, पण इनहिबिटरी इफेक्ट कशावर आहे? न्यूरोपेप्टाइड रिलीज वर. न्यूरोपेप्टाइड. हा, म्हणजे दे इनहिबिट रिलीज ऑफ न्यूरोपेप्टाइड. दे इनहिबिट रिलीज ऑफ न्यूरोपेप्टाइड बट दे प्रोड्यूस agonistic action on 5, म्हणजे they produce in agonistic effect on receptor and inhibit release of neuropeptide. तर हा न्यूरोपेप्टाइड रिलीज वर तेच कन्फ्युजन होतं सर. ते अगोनिस्ट बोलले ना, नाही, मग ते agonist इनिबिटरी कसं? नाही, अगोनिस्ट ऍक्शन म्हणजे जरी असली तरी न्यूरोपेप्टाइडचं रिलीज इनहिबिट होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके ओके सर. लक्षात आलं? आता हे प्रोबेबल हो मेकॅनिझम मेन्शन केलेली आहे. बुक्स मध्ये इतकं क्लिअर नाहीये. मी काही व्हिडिओज पाहिले होते, ते तुम्हाला मी पाठवतो तो व्हिडिओ. त्यात डायग्राम खूप छान दिलेली आहे आणि खूप सिम्प्लिफाईड 5-10 मिनिटात त्यांनी ते सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, तर लक्षात आलं तुमच्या? आणि आता हे न्यूरोपेप्टाइड रिलीज इनहिबिट झाले तर काय होणार नाही? म्हणजे न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन होणार नाही, म्हणजे त्यामध्ये मास सेल डिग्रॅन्युलेशन होणार नाही, प्लाझ्मा एक्स्ट्राव्हेसेशन होणार नाही, व्हॅसो डायलिटेशन होणार नाही आणि नॉसिसेप्टिव्ह रिसेप्टर ऍक्टिव्हेट होणार नाही. लक्षात आलं? आणि अटॅक सर. येणार नाही. आता हे तर झालंच. प्लस प्लस हे जे ट्रिप्टान आणि अर्गोट अल्कोलाइड आहे, हे डायरेक्टली ब्लड व्हेसलवर पण ऍक्ट होतात. ब्लड व्हेसलवर पण सिरोटोनिन रिसेप्टर आहे. काय आहे? सिरोटोनिन रिसेप्टर. आणि ब्लड व्हेसलचे सिरोटोनिन रिसेप्टर डायरेक्टली ते अगोनिस्ट म्हणून तिथं कार्य करतात आणि ब्लड व्हेसलचं कॉन्स्ट्रिक्शन करतात. काय करतात? कॉन्स्ट्रिक्शन. जेव्हा अर्गोट अल्कोलाइड किंवा ट्रिप्टान सिरोटोनिन रिसेप्टर डायरेक्टली जे ब्लड व्हेसलवर आहेत त्याच्यावर ऍक्ट झाले हे अर्गोट अल्कोलाइड आणि किंवा ट्रिप्टान, तर ते ब्लड व्हेसलचं काय करतात? कॉन्स्ट्रिक्शन करतात. बरोबर आहे, कॉन्स्ट्रिक्शन. आणि एक लक्षात घ्या, मायग्रेन अटॅक मध्ये पल्सटाईल हेडेक येते, व्हॅसोडायलेटेशन मुळे होतं. मग व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं तर अटॅक का होईल? सबसाइड होईल. म्हणजे ही डायरेक्ट ऍक्शन ब्लड व्हेसलवर पण ट्रिप्टानची आहे. आणि जे एव्ही शंट आहे, कॅरोटिड एव्ही शंट आर्टरीव्हेनस, तो जर कॉन्स्ट्रिक्ट झाला तर शंटिंग ऑफ द ब्लड होईल का? नाही. आणि नाही होणार. शंटिंग एका साईड करून ब्लड दुसरीकडे जाणार नाही, शंट नाही होणार व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं. म्हणजे सेरेब्रल इच्छिम्या होईल का? नाही. म्हणजे नाही. व्हॅस्क्युलर थेरीमध्ये जे एव्ही शंट आहे ते काय होतात? कॉन्स्ट्रिक्ट होतात ह्या ड्रगमुळं. आणि त्याच्यामुळे सेरेब्रल इच्छिम्या डेव्हलप पण नाही. म्हणजे व्हॅस्क्युलर थेरीमध्ये काय इफेक्ट आहे आणि न्यूरोजेनिक थेरीमध्ये काय इफेक्ट आहे ते लक्षात आलं तुमच्या? न्यूरोजेनिक थेरीमध्ये न्यूरोपेप्टाइडचं रिलीज इनहिबिट होतं आणि व्हॅस्क्युलर थेरीमध्ये म्हणजे कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द एव्ही शंट होतं. आणि तो एव्ही शंट जर कॉन्स्ट्रिक्ट झाला तर शंटिंग ऑफ द ब्लड होणार नाही आणि सेरेब्रल इच्छेमा डेव्हलप नाही होणार. बरोबर आहे? आणि Yes. अटॅक. तर दोन्ही ठिकाणी ते इफेक्टिव्ह आहे. तर तीच मेकॅनिझम मी आता मागच्या स्लाइड मध्ये, म्हणजे जी स्लाइड आता डिस्प्लेस करत आहे त्यात आहे, पहा. आता हे अर्गोट अल्कोलाइड्सचं मी डिस्कस करतोय. जेव्हा ट्रिप्टान येईल तेव्हा सेम आहे, फक्त अर्गोटचा वर्ड काढून काय टाकायचं? ट्रिप्टान. लक्षात आलं? तर अर्गोट अल्कोलाइड्स ऍक्ट ॲज अ अगोनिस्ट ऑन प्रीसिनॅप्टिक 5-HT1B 1D receptor and present
on the trigeminal nerve and inhibit release of neuropeptides like calcitonin gene related peptide, substance P, VIP, which result in suppression of neurogenic inflammation and release extravasation of plasma, म्हणजे leakage of plasma in dura mater. It results in inhibition of vasodilatation. It results in inhibition of activation of nociceptor. लक्षात आलं तुमच्या हे ऍक्शन हे न्यूरोपेप्टाइड रिलीज इनहिबिट झाल्यामुळे झाले. आणि ज्या ब्लड व्हेसल जी आहे एव्ही शंट, ओके, त्याच्यावर काय ऍक्शन आहे पहा. आता पहा, तुम्हाला ही न्यूरोपेप्टाइड रिलीज इनहिबिट झालेली ऍक्शन समजली का? येस सर. ओके. त्याचप्रमाणे ब्लड व्हेसलवर 5HT1B रिसेप्टर असतात, ते पण काय करतात, डायलेटेड क्रॅनियल ब्लड व्हेसलचं काय करतील, कॉन्स्ट्रिक्शन करतील. आता जे डायलेटेड ब्लड व्हेसल मुळे पल्सेटाईल हेडेक होत होतं, कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे इम्प्रूव्ह होणार. तर ब्लड व्हेसलवर डायरेक्ट ऍक्शन आहे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. तर डायरेक्ट ब्लड व्हेसलवर पण ऍक्शन आहे आणि जे एव्ही शंट आहे, कॅरोटिड एव्ही शंट, त्यावर पण काय ऍक्शन असेल, 5HT1B रिसेप्टरवर अगोनिस्ट इफेक्ट आल्यामुळं कॉन्स्ट्रिक्शन ऑफ एव्ही शंट. आणि ते जर कॉन्स्ट्रिक्ट झाले तर शंटिंग ऑफ द ब्लड होईल का? नाही. आणि त्याच्यामुळं सेरेब्रल इचिमिया होणार नाही, अटॅक सबसाइड होईल. तर ह्या व्हॅस्क्युलर थेरी रिलेटेड डायरेक्ट ऍक्शन आहे ब्लड व्हेसलवर आणि हे ड्रग काय करतात, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. कोणत्या रिसेप्टर थ्रू? 5HT1B रिसेप्टर. आणि न्यूरोजेनिक थेरी मध्ये ते काय इनहिबिट करतात, रिलीज ऑफ न्यूरोपेप्टाइड. आणि त्याच्यामुळे न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन काय होईल, सप्रेस होईल. इतकं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. तर सगळ्यात डिफिकल्ट पार्ट मायग्रेन मध्ये हे मेकॅनिझम समजणं आहे. काय काय ब्लड व्हेसल फक्त 5HT1B ऍक्ट करतं. ऍज पर बुक 5HT1B दिले. जर प्रीडॉमिनंट जे आहे ते दिलेलं आहे, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन ऍक्शन होते एवढं क्लिअर आहे, पण रिसेप्टर जे आहे ते 1B दिलेले आहे. आता हे कसं आहे की कधी कधी प्रीडॉमिनंट रिसेप्टर देतात, म्हणजे कसं असतं की त्याच्यात खूप टाईप आहे सिरोटोनिन रिसेप्टरचे 1 to 7 पर्यंत. ओके. तर आपण 1B लक्षात ठेवूया. ओके. काही आता बुक टू बुक व्हॅरी होतं ते, काही ठिकाणी 1B 1D. आता मला हे क्लिअर आता आठवत नाही की ब्लड व्हेसलवर नक्की 1B तर असतात, 1D आहेत का कमी प्रमाणात, नाही ते मला आता क्लिक होत नाही. तर मी ते सर्च करून सांगतो तुम्हाला. तर ऍटलिस्ट 1B तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ते तर आहेच. ओके, लक्षात आलंय? हो सर. ओके. तर मोस्ट डिफिकल्ट पार्ट अर्गोट अल्कोलाइड किंवा ट्रिप्टॅन मध्ये मेकॅनिझम समजणे. म्हणजे इव्हन काय होतं की मायग्रेनची पॅथोफिजिओलॉजी क्लिअर नसल्यामुळं मेकॅनिझम समजायला खूप अवघड जाते आणि प्रत्येक बुक मध्ये काही ना काही वेगळं दिलेलं असतं. तुम्ही वाचले काही नाही मायग्रेन आधी? नाही. सर वाचलं होतं पण आज काय आलं मला. ओके. कारण ते हा ते थोडं डिफिकल्टच आहे. बर ठीक आहे. आता अर्गोटचं तुम्हाला समजलं, तीच मेकॅनिझम ट्रिप्टॅन आले तरी लिहायची, फक्त अर्गोट अल्कोलाइड काढून काय नावात टाकायचं आहे, ट्रिप्टॅन. ओके. आता या दोघांमध्ये ट्रिप्टन का जास्त यूज करता, कारण ते बेटर टोलरेटेड आहे. आणि अजून काही चेंज डिफरन्सेस इम्पॉर्टंट मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर मेकॅनिझम आपली क्लिअर झाली. आता पुढच्या भागाकडे जाऊया. हा, आता 2 ड्रग आहे अर्गोट अल्कोलाइड मध्ये, अर्गोटॅमाइन आणि डायहायड्रो अर्गोटॅमाइन. तो अर्गोटॅमाइन आणि डायहायड्रो अर्गोटॅमाइन पैकी डायहायड्रो अर्गोटॅमाइन आपण जनरली पॅरेंटल पॉइंट ऑफ व्ह्यू प्रेफर करतो. अर्गोटॅमाइन आपण ओरली, सबलिंग्युअली किंवा रेक्टल रूट पण काही ठिकाणी आता अवेलेबल आहे. तर अर्गोटॅमाइन त्या रूटने आपण देतो. तर हे अर्गोटॅमाइन आपण ओरली देतो, सबलिंग्युअली देतो किंवा रेक्टली देऊ शकतो. आता 1 mg हा डोस आहे त्याचा, आणि मॅक्झिमम आपण किती mg देऊ शकतो, 6 mg. काय करायचं, 1 mg वी हॅव टू स्टार्ट अँड हाफ आवर इंटरवल मध्ये आपण 1 mg रिपीट करू शकतो ऍज पर KD त्रिपाठी. आता यामध्ये ओरल ऍब्सॉर्प्शन त्याचं पुअर आहे अर्गोटॅमाइनचं, आणि त्याच्यामुळं कॉम्बिनेशन ऑफ
अर्गोटॅमाइन प्लस कॅफिन इज अवेलेबल इन द मार्केट. अर्गोटॅमाइन 1 mg आणि कॅफिन 100 mg. तर कॅफिन एनहान्सेस absorption of argotamine. ओके, कॅफिन एनहान्सेस absorption of argotamine. लक्षात आलं? पॅरेंटली आपण अर्गोटॅमाइन यूज करू शकतो, परंतु जरी त्याची ऍक्शन रॅपिड असली तरी तो मोर हजार्डस आहे. त्यामुळे पॅरेंटल पॉइंट ऑफ व्ह्यू अर्गट अल्कोलाइड्स मध्ये अर्गोटॅमाइन पेक्षा आपण काय प्रेफर करतो? पॅरेंटल पॉइंट ऑफ व्ह्यू डायहायड्रो अर्गोटॅमाइन. इट इज नियरली as efficacious as argotamine. पॅरेंटल प्रिपरेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डायहायड्रो अर्गोटॅमाइन प्रेफर करतो बिकॉज इट इज लेस हजार्डस दॅन अर्गोटॅमाइन. तर अर्गोटॅमाइन 1 मिलीग्राम प्लस 100 मिलीग्राम कॅफिन हे कॉम्बिनेशन हे अवेलेबल आहे. तर तुम्ही याच्यापैकी कोणता ड्रग यूज केलेला आहे? दोघांपैकी केलाय कोणता किंवा पाहिला यूज? अर्गोटॅमाइन कॅफिन पाहिलाय? हो सर, पाहिलंय, पाहिलंय. दिलंय. दिलाय. ओके ओके, ठीक आहे. परंतु ट्रिप्टन जास्त यूज होतात कारण दे आर बेटर टॉलरेटेड दॅन अर्गोट अल्कोलॉइड्स. ऍडव्हर्स इफेक्ट बघा. ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये काय काय आहे अर्गोट अल्कोलॉइडचे? नॉशिया, ओमेटिंग, ऍब्डोमिनल पेन आणि डायरिया. हे कशाशी रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट झाले? कोणत्या सिस्टीमची? GIT. नॉशिया, ओमेटिंग, ऍब्डोमिनल पेन आणि डायरिया. प्लस पॅरास्थेशिया, लेग क्रॅम्प्स आणि सिंकोप. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर हे जनरली आपण स्टार्ट केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात. GIT रिलेटेड नॉशिया, ओमेटिंग, पेन आणि डायरिया प्लस पॅरास्थेशिया, लेग क्रॅम्प्स हे ऍडिशनल ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता मायग्रेनच्या पेशंटमध्ये पण नॉशिया, ओमेटिंग असतं आणि अर्गोट अल्कोलाइड पण काय करतायत? नॉशिया, ओमेटिंग इंड्यूस करताय. बरोबर आहे? येस. आता ट्रिप्टनचं जर कंपॅरिझन केलं अर्गोट अल्कोलाइडची, तर ट्रिप्टन बरोबर हे नॉशिया, ओमेटिंग ऍडव्हर्स इफेक्ट फार रेअरली दिसून येतात. त्यामुळं मायग्रेनच्या पेशंटमध्ये त्या मायग्रेनच्या अटॅक मध्येच काही पेशंटला नॉशिया, ओमिटिंग होऊ शकतं. प्लस जर अर्गोट अल्कोलाइड यूज केले तर ते नॉशिया, ओमिटिंगचे जे हे आहे मायग्रेनच्या अटॅक मधले नॉशिया, ओमिटिंग ती काय होईल? ऍग्रिवेट होऊ शकते. बरोबर आलं? लक्षात आलं? Yes. कारण अर्गोट अल्कोलाइडचा तो ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर ट्रिप्टन्स आर बेटर इन दिस केस बिकॉज दे रेअरली प्रोड्यूस नॉशिया, ओमिटिंग. लक्षात आलं? ओके. आता क्रोनिक यूज जर झालं तर काय होतं? तर अर्गोटॅमाइन आपण हेडेक कमी करण्यासाठी देतो, बरोबर आहे. परंतु जर क्रोनिक अर्गोट अल्कोलाइड यूज केले तर काही पेशंटमध्ये डल पेन हेडेक होतो, डल एकिंग हेडेक. तर त्याला आपण अर्गोटॅमाइन इंड्यूस हेडेक म्हणतो. काय म्हणतो? अर्गोटॅमाइन इंड्यूस हेडेक. त्याचप्रमाणे क्रोनिक यूज केल्यानंतर अर्गोटॅमाइन मुळे तर हेडेक होतो चालू असताना. काही पेशंटमध्ये ते अर्गोटॅमाइन क्रोनिक यूज केल्यानंतर स्टॉप केलं, विड्रॉ केलं तर हेडेक होतो. त्याला अर्गोटॅमाइन विड्रॉवल हेडेक म्हणतात. म्हणजे 2 प्रकारचे हेडेक दिसू शकतात, अर्गोटॅमाइन इंड्यूस हेडेक आणि अर्गोटॅमाइन विड्रॉवल हेडेक. आता हे ड्रग व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. काय करतात? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. त्यामुळे जर ब्लड व्हेसल कॉन्स्ट्रिक्ट झाले, पायाला रक्त पुरवठा करणारे, तर पेशंटला थोडं दूर गेलं तर पेन होतं, जास्त चालू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो? इंटरमिटंट Claudication. क्लाउडिकेशन. ऐकलंय वर्ड तो? हो हो सर. सर. हो. आता हो सर. आता हे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन का होतं? बरोबर आहे. यात पण फार कन्फ्युजन होतं. मला आज काही गोष्टी आज माहीत झाल्या. मी आज काही रिसर्च आर्टिकल वाचत होतो मायग्रेनशी रिलेटेड. पॅथोफिजिओलॉजी समजून घेण्यासाठी मी ते वाचत होतो. तर ते मला अर्गोट अल्कोलाइड रिलेटेड मी एक आर्टिकल वाचत होतो. आतापर्यंत मला असं वाटायचं की अर्गोट अल्कोलाइड्स म्हणजे थ्रू सिरोटोनिन रिसेप्टर ते ब्लड व्हेसलचं काय करतात? व्हॅसो Constriction. कॉन्स्ट्रिक्शन करतात. कन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. बरोबर आहे ना? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन Constriction. करतात. आता तुम्ही अर्गोट अल्कोलाइड क्लासिफिकेशन मध्ये ANS मध्ये कुठं आले आठवतंय तुम्हाला?
अल्फा ब्लॉकर मध्ये आले सर. येस, अल्फा ब्लॉकर्स. तर अल्फा ब्लॉकर्स मुळे मला असं वाटायचं की हे अर्गोट अल्कोलाइड्स अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन मुळे काय करतील ब्लड वेसलला. काय बरोबर आहे काय म्हणले? अल्फा ब्लॉक डायलिटेशन. व्हॅसोडायलेटेशन, व्हॅसोडायलेटेशन करतील, बरोबर आहे. आता हे इंटरमिटंट क्लाउडिकेशन कसं होतं, बरोबर ना? म्हणजे अल्फा ब्लॉकिंग मुळे आपल्याला काय वाटतं, व्हॅसोडायलेटेशन होईल ना, कारण हो, बरोबर. त्रिपाठीमध्ये तेच दिलंय की अल्फा ब्लॉकर्स मध्ये ते दिलेले आहे. आणि जर अल्फा रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होत असतं. आणि आता अल्फा ब्लॉकर युज केल्यामुळे काय होऊ शकतं, व्हॅसो डायलिटेशन. डायलिटेशन. Yeah. आणि काही आर्टिकल मध्ये असं येतं की आता हे अल्फा ब्लॉकर आहेत, तर अर्गोट अल्कोलाइड्स प्रोड्यूस व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन थ्रू सिरोटोनिन रिसेप्टर्स आहे. दे हॅव अल्फा अगोनिस्टिक ऍक्शन ऑल्सो. मग त्रिपाठीमध्ये तर ते कशात दिलेत, अल्फा Alpha ब्लॉकर मध्ये. blockers. मग हे अल्फा अगोनिस्टिक ऍक्शन काय हो, हे मला कन्फ्युज होत होतं आर्टिकल्स मध्ये. तर एक अर्गोट अल्कोलाइडचं जे आर्टिकल मी पाहिलं त्यामध्ये काय दिलं आहे, आता एक्झॅक्ट रिझन त्याचं क्लिअर नाही. जेव्हा अर्गोट अल्कोलाइड सुरुवातीला डिस्कवर्ड झाले 1912 का 8च्या दरम्यान, त्यावेळेस त्याला अल्फा ब्लॉकर प्रॉपर्टी अॅनिमल स्टडी मध्ये दिसून आली. कोणती आली? अल्फा ब्लॉकर. त्यामुळे ते त्या ग्रुपमध्ये टाकलेत अल्फा ब्लॉकर. पण नंतर असं दिसून आलं की ही जी प्रॉपर्टी आहे अल्फा ब्लॉकिंग, ती हाय डोसला दिसत होती. कोणत्या डोसला? हाय डोसला, बरोबर आहे. आणि हाय डोसला दिसत होती अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी. परंतु नंतर रिसर्च मध्ये असं दिसून आलं, जेव्हा हे जे ड्रग आहेत अर्गोट अल्कोलाइड हे थेराप्युटिक डोसला यूज केले गेले, म्हणजे हाय डोसला यूज केले तर कोणती प्रॉपर्टी होती? अल्फा ब्लॉकिंग. पण थेराप्युटिक डोसला ते अल्फा अगोनिस्टिक ऍक्शन दाखवतात. आता एक्झॅक्ट रिझन त्यात मेन्शन केलेलं नाहीये. त्यानंतर मग मला असं क्लिक झालं की ऍट थेराप्युटिक डोस हे अर्गोट डेरिव्हेटिव्ह व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. त्यात 5-HT ची तर ऍक्शन आहेच, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन प्लस त्यांना कोणती ऍक्शन आहे? अल्फा Agonist. अगोनिस्ट ऍक्शन. तर आता ही जी गोष्ट आहे ती तुम्ही कुठं वाचली, त्यानंतर तुम्हाला कन्फ्युज व्हायला नको की आपण तर अल्फा ब्लॉकर मध्ये डिस्कस केलंय क्लासिफिकेशन मध्ये अर्गोट अल्कोलाइड्स, बरोबर आहे. पण ती जी ऍक्शन आहे ती कोणत्या डोसला आहे? High dose ला. हाय डोसला. पण नंतर रिसर्च मध्ये असून आलं की कमी डोसला, थेराप्युटिक डोसला ते अल्फा अगोनिस्ट ऍक्शन प्रोड्यूस करतात. तर एक्झॅक्ट का आहे असं त्याविषयी क्लिअर नाही. मग सिरोटोनिन ऍक्शन मुळे व्हॅसो, म्हणजे सिरोटोनिन रिसेप्टरवर ऍक्शन करून व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होऊन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं. तर प्रचंड व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं ब्लड वेसल जे लेगला सप्लाय करतायत, तर पेशंटला काही अंतर चालल्यानंतर जर रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसेल तर काय होईल? इंटरमिटंट क्लाउडिकेशन. म्हणजे पेशंट हा काही अंतर गेल्यानंतर तो थांबतो, बसतो, त्याला इंटरमिटंट क्लाउडिकेशन म्हणतात. आणि त्याचप्रमाणे जर पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालं तर सायनोसिस डेव्हलप होऊ शकतो, बरोबर आहे. तर अॅक्रोसायनोसिस जे आहे, ओके, तर अॅक्रोसायनोसिस इज ए पेनलेस ब्ल्यू डिस्कलरेशन ऑफ द हँड्स, फीट, फेस, ओके, अँड इट इज ड्यू टू व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, अॅक्रोसायनोसिस. त्यानंतर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे अॅनोरेक्टल अल्सर होऊ शकतात, इच्छेमिक न्यूरोपॅथी होऊ शकते. त्याचप्रमाणे अर्गोट अल्कोलाइड काही साईटला फायब्रोटिक चेंजेस करतात, प्लुरा, पेरिकार्डियम, रिट्रोपेरिटोनियम, तिथं फायब्रोटिक चेंजेस होतात. आणि काही पेशंट मध्ये अर्गोटिझमही डेव्हलप होतं. अर्गोटिझम ऐकलंय तुम्ही? नाही सर. ते अर्गोट पॉइझनिंग मध्ये होतं अर्गोटिझम, तर त्यात मी जात नाही डिटेल मध्ये, ओके. तर अर्गोट पॉइझनिंग मध्ये होतं, ओके. इव्हन सिव्हिअर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे सायनोसिस होतं, गँग्रीन फॉर्मेशनची पण रिस्क असते. तर मी ब्रोमोक्रिप्टिन नावाचा ड्रग ऐकलाय, आपण पार्किन्सोनिझम मध्ये देतो पहा. त्यामध्ये डोपामाइन अगोनिस्ट आहे.
त्यात आपण बघितलं होतं की ही इज अर्गोट अल्कोलाइड अँड डिजिटल व्हॅसोस्पाझम रिझल्टिंग गँग्रीन इज वन ऑफ द ऍडव्हर्स इफेक्ट. आणि जे नॉन अर्गोट अल्कोलाइट आहे, ओके, प्रॅमिपेक्झॉल, रोपिरिनॉल, तर त्याच्याबरोबर हे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ऍक्शन नसल्यामुळे डिजिटल व्हॅसोस्पॅझम त्यांच्याबरोबर दिसत नाही, म्हणून ते आता प्रेफर्ड करतात. तर अर्गोट अल्कोलाइड्स व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करून काही त्याच्यामुळं मॅनिफेस्टेशन दिसू शकतात. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिले. आता ह्या ड्रग जर एखाद्या पेशंटला इच्छेमिक हार्ट डिसीज असेल आणि हे ड्रग दिलं आणि करोनरी व्हॅसोस्पाझम झालं, तर कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशन काय होईल? डिटोरिएट होऊ शकते. इच्छेमिक हार्ट डिसीजचा पेशंट असेल, समजा अंजायनाचा पेशंट आहे, तो अंजायना ऍग्रिवेट होईल, प्रेसिपिटेशन ऑफ एमआय होऊ शकतं. त्यामुळे इच्छेमिक हार्ट डिसीजच्या पेशंटमध्ये अर्गोट अल्कोलाइड आपण यूज केले पाहिजे का? नाही. नाही. ट्रिप्टॅनमुळे पण व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं, ते पण आपण अवॉइड केला पाहिजे. बरोबर आहे, 5-HT रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळं. त्याचप्रमाणे लिव्हर किडनी डिसीज असेल, प्रेग्नन्सी असेल, ब्रेस्ट फिडिंग असेल, त्यात अर्गोट अल्कोलाइड्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके. आता क्वेश्चन काय घ्यायची? अर्गोट अल्कोलाइड यूज करताना कधीच ट्रिप्टॅन आणि अर्गोट अल्कोलाइड एकत्र द्यायचे नाही. नाही. ऍटलिस्ट 24 अवर्स त्यांच्यामध्ये अंतर राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अर्गोट अल्कोलाइड स्टॉप केले, लगेच ट्रिप्टॅन नका स्टार्ट करू. त्याच्यात किती गॅप पाहिजे? 24 hours. 24 अवर्स. त्याचप्रमाणे इरिथ्रोमायसिन बरोबर जर अर्गोट अल्कोलाइड यूज केले, तर इरिथ्रोमायसिन एन्झाईम इनिबिटर आहे, म्हणजे अर्गोट अल्कोलाइडचे ऍक्शन काय होईल? वाढेल. अर्गोट अल्कोलाइडचं मेटाबॉलिझम इनहिबिट होईल Action वाढली. इरिथ्रोमायसिनमुळे, ऍक्शन वाढलं. म्हणजे हे इंटरॅक्शन तुमच्या लक्षात आले पाहिजे. तर अर्गोट अल्कोलाइड आपण पाहिलेला आहे. आता याच्या पुढं नेक्स्ट जो आहे ट्रिप्टॅन आहे. लक्षात आलं अर्गोट अल्कोलाइड? हो सर. ओके. तर जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट इनिशियली दिसतात आणि लॅटर ऑन काही क्रोनिक थेरपी, क्रोनिक यूज केल्यामुळे काय ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात आपण पाहिलेला आहे. ट्रिप्टॅनचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. SZ नियर हे निमोनिक आहे. ओके. त्यामध्ये सुमाट्रिप्टान आहे, झोलिट्रिप्टान आहे, नॅराट्रिप्टान, इलेट्रिप्टान, अल्मोट्रिप्टान आणि रिझाट्रिप्टान आहे. ओके. अजून काही ट्रिप्टान मार्केटमध्ये आले असतील, ऍटलिस्ट काही नावं लक्षात पाहिजे. त्रिपाठीत जे मेन्शन आहे ते मी केलेले आहे, तुम्हाला सांगितलेले आहे. तर त्यातले 2-3 नावं जरी लिहिले तुम्ही तरी ठीक आहे. सुमाट्रिप्टन तुमच्या लक्षात राहू शकतं, बरोबर आहे? ठीक आहे. तर 1-2 अजून नावं लक्षात ठेवा. तर ऍटलिस्ट नियर जरी लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. सुमाट्रिप्टन प्लस नियर किंवा SZ नियर पण लक्षात ठेवू शकतात. झोलिट्रिप्टान, N म्हणजे नॅराट्रिप्टान, E म्हणजे इलेट्रिप्टान, A म्हणजे अल्मोट्रिप्टान आणि R म्हणजे रिझाट्रिप्टान. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लक्षात आली तुमच्या, जी अर्गोट अल्कोलाइडची तीच याची आहे. न्यूरोजेनिक थेरी रिलेटेड ते काय इनहिबिट करतील? Inhibition of neuropeptide न्यूरोपेप्टाइड release. Release. Inhibition of neuropeptide release from trigeminal nerve by inhibiting by Agonistic action. producing Agonistic effect. agonistic effect on 5-HT1B and 1D receptor present presynaptically on trigeminal nerve. लक्षात आलं हे? ओके. Yes. त्यामुळे काय होईल? सपरेशन ऑफ इन्फ्लामेशन होईल, न्यूरोजेनिक प्लाझ्मा लिकेज सप्रेस होईल, इन रिलीज. त्यानंतर व्हॅसोडायलेटेशन होणार नाही, नॉसिसेप्टर रिसेप्टर ऍक्टिव्हेट होणार नाही. हे झालं न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन रिलेटेडचे मॅनिफेस्ट काय पॉइंट्स सप्रेस होतील किंवा इनहिबिट होतील. आणि व्हेसलवरचे जर सिरोटोनिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल? क्रॅनियल ब्लड व्हेसलचं कॉन्स्ट्रिक्शन होईल. प्लस Constriction. कॅरोटिड एव्हिशनचं काय होईल? Constriction. कॉन्स्ट्रिक्शन होईल. ओके. तर कॅरोटिड एव्हिशन, क्रॅनियल ब्लड व्हेसलचं काय होईल? कॉन्स्ट्रिक्शन थ्रू विच रिसेप्टर? 5-HT1B रिसेप्टर. तर ही मेकॅनिझम तुम्हाला आता मला असं वाटतं की एकदम व्यवस्थित समजलेली आहे. हो सर. ओके. आता ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू, नॉशिया, वॉमिटिंग, जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट जर सोडले तर काही ऍडव्हर्स इफेक्ट ट्रिप्टॅनचे
अर्गोट अल्कोलाइडशी मॅच होत आहे. ओके, तर ते पण आपण पाहणार आहोत. तर अर्गोट अल्कोलाइड बरोबर GIT साइड इफेक्ट कमी आहे, ते बेटर टॉलरेटेड आहे. आणि सॉरी, ट्रिप्टान बरोबर नॉशिया वॉमिटिंग ऍडव्हर्स इफेक्ट कमी आहे अर्गोट अल्कोलाइड पेक्षा. अर्गोट अल्कोलाइड हे नॉशिया वॉमिटिंग प्रोड्यूस करतात, बरोबर आहे. तर ट्रिप्टान आणि अर्गोट अल्कोलाइड मध्ये बेटर टॉलरेटेड ग्रुप कोणता आहे? ट्रिप्टान. Triptan. आणि ट्रिप्टान टेन्स टू सप्रेस नॉशिया वॉमिटिंग ऑफ मायग्रेन व्हाईल अर्गोटॅमाइन ऍसेंच्युएट इट. तर हा डिफरन्स लक्षात आला का तुमच्या महत्वाचा, रिलेटेड विथ नॉशिया वॉमिटिंग? तर Yes. मायग्रेनचं नॉशिया वॉमिटिंग ऍग्रिवेट कोण करतं? अर्गोट अल्कोलाइड. आणि सप्रेस कोण करतात? ट्रिप्टान. Triptans. ओके. आणि करंटली ट्रिप्टान्स आर द फर्स्ट लाईन ड्रग फॉर पेशंट हु फेल टू रिस्पॉन्ड अनाल्जेसिक. तर माइल्ड मायग्रेनला पहिले अनाल्जेसिक स्टार्ट करा, लगेच आपण हे ड्रग स्टार्ट करावं असं काही नाही. माइल्ड मायग्रेनच्या अटॅक मध्ये अनाल्जेसिक ड्रग स्टार्ट करा. माइल्ड अटॅक असेल तर अनाल्जेसिक स्टार्ट करा. तर त्याला रिस्पॉन्स नाही भेटला तर स्टेप बाय स्टेप आपल्याला अर्गोट अल्कोलाइड किंवा ट्रिप्टॅन ऍड करणं आहे. त्या ट्रिप्टॅन बेस्ट आहे. आता हे जे ट्रिप्टॅन आहे अदर रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही, म्हणजे ऍड्रिनर्जिक, डोपामिनर्जिक. ऍड्रिनर्जिक मध्ये बीटा, अल्फा, डोपामिनर्जिक, कोलिनर्जिक किंवा गाबा रिसेप्टरवर. तर याच्या विरुद्ध जे अर्गोट अल्कोलाइड्स होते त्याची अल्फा रिसेप्टरवर ऍक्शन आपण पाहिलेली आहे, बरोबर आहे. तर Yes, sir. ते व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे. तर दोघांपैकी व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन जास्त कशात होईल मग? Triptans. दोघात तर होऊ शकतं, पण जास्त Triptans मध्ये होईल अर्गट जास्त. कारण त्यांना 5HT रिलेटेड व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे प्लस अल्फा रिसेप्टर रिलेटेड व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे. ट्रिप्टनला फक्त 5HT रिलेटेड व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे. लक्षात आलं? Yes. ओके, तर तो एक ऍडव्हान्टेज आहे. तर ओव्हरऑल ट्रिप्टन्स आर बेटर टॉलरेटेड than ergot alkaloids, and due to this reason they preferred over ergot alkaloid nowadays. Coming to the, आता हे वेगवेगळे ट्रिप्टन्स आहेत, हे तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित असावं म्हणून मी हा चार्ट मी नेटवरून घेतलेला आहे. बुक्स मध्ये हा चार्ट नाहीये, पहा. त्यामुळे हे नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. जस्ट तुम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी याच्या महत्वाच्या आहे, कोणत्या रूटने ते देतात. तर सुमाट्रिप्टन तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे. तर सुमाट्रिप्टन म्हणजे तुम्ही पाहिलेला आहे असतील काही जणांनी, किंवा तुम्ही काहींनी मायग्रेनच्या ट्रीटमेंट मध्ये यूज पण केला असेल. तर सुमाट्रिप्टन हा आपण ओरली यूज करू शकतो. नेझल स्प्रे पण अवेलेबल आहे. आणि हा एकच ट्रिप्टॅन आहे जो पॅरेंटल रूटने दिला जातो, सबक्युटॅनस रूटने. म्हणजे सुमाट्रिप्टन आपण ओरली यूज करू शकतो, त्याचा नेझल स्प्रे पण आहे किंवा सबक्युटॅनस इंजेक्शन पण आहे. आणि ऍक्यूट अटॅक जर सिव्हिअर असेल तर सुमाट्रिप्टनचं एक इंजेक्शन मध्ये फरक पडतो सबक्युटॅनस. तुम्ही सुमाट्रिप्टनचा यूज कसा पाहिलाय? ओरल. ओरल. नेझल स्प्रे पाहिले कोणी? नाही. मागच्या वेळेस कोणतरी मला सांगितलं होतं नेझल स्प्रे. ओके, ठीक आहे. तर ओरल नेझल स्प्रे किंवा सबक्युटॅनस इंजेक्शन. ओरली 25 to 100 mg च्या रेंजमध्ये आपण यूज करू शकतो. आणि 2 तासात हेडेक सबसाईड होतो. नाही झाला तर म्हणजे जर जसा पाहिजे तसा नाही झाला तर 2 तासांनी आपण रिपीट करू शकतो. अजून एक असं आहे, समजा एक ट्रिप्टन इफेक्टिव्ह नसेल तर त्यामध्ये आपण दुसरा ट्रिप्टन यूज करू शकतो. हे पण महत्वाचा पॉईंट तुमच्याशी मी इथं डिस्कस करत आहे. आता प्रत्येकाचं डोस वेगळा आहे, त्यात मी डिटेल जाणार नाही. सुमाट्रिप्टन कशाने मेटाबोलाइज होतो? माऊई. म्हणजे सुमाट्रिप्टनची ऍक्शन कोणते ड्रग वाढवतील? Inhibitors. माऊ ए इनहिबिटर्स. कुठे यूज करतो आपण? पार्क माऊ ए इनहिबिटर नाही. पार्किन्सन अँटीडिप्रेसंट मध्ये. Antidepressant. येस. पार्किन्सोनिझम मध्ये आपण माऊ बी माऊ बी इनहिबिटर यूज करतो, सेलिजिलिन, रासाजिलिन. Yes. माऊ ए इनहिबिटर्स आपण
पार्किन्सनिझम मध्ये यूज करतो. ओके, सॉरी, माऊ ए इनहिबिटर आपण सॉरी माऊ ए इनहिबिटर्स आपण डिप्रेशन मध्ये यूज करतो, अँटी डिप्रेशन म्हणून. तर Antidepressant. क्लिअर करा, हे माऊ बी इनहिबिटर्स आपण पार्किन्सोनिझम मध्ये यूज करतो, ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सोनिझम. सेलिजिलिन, रासाजिलिन नावाचे जे ड्रग आहे ते तुम्ही ऐकलेले. आणि माऊ ए इनहिबिटर आपण अँटी डिप्रेशन ड्रग म्हणून यूज करतो. म्हणजे सुमाट्रिप्टनची इंटरॅक्शन कशाबरोबर होऊ शकते? Antidepressant. अँटी डिप्रेशन ड्रग बरोबर. ठीक आहे. आता याच्यानंतर अजून एक ड्रग जो आहे, मेजॉरिटी ओरली यूज करतात, झोल्मिट्रिप्टान जो आहे, झोल्मिट्रिप्टान, तो ओरली पण आहे आणि नेझल स्प्रे पण आहे. तर नेझल स्प्रे कोणाचा आहे? सुमाट्रिप्टनचा आणि झोल्मिट्रिप्टनचा. बरोबर. सबक्युटेनियसली कोणता यूज करतात? Sumatriptan only. सुमाट्रिप्टन. आणि बाकी सगळे ड्रग ओरल हो. टॅबलेट्स अवेलेबल आहे. ओके, ओरल टॅबलेट्स. आता एक रिझाट्रिप्टन विषयी तुम्हाला सांगायचं आहे. ओरल टॅबलेट पण अवेलेबल आहे आणि अजून एक मॉडिफाईड फॉर्म आहे, तो त्याला ओरली डिसइंटिग्रेटिंग टॅबलेट म्हणतात, त्या फॉर्म मध्येही ते अवेलेबल आहे. ओके, रिझाट्रिप्टन. तर हे सगळे ट्रिप्टनचे एक्झाम्पल आहे. यामध्ये हा जो ट्रिप्टन आहे, हे क्लासिफिकेशन मध्ये मी मेन्शन नाही केला, इथं तुम्हाला या लक्षात ठेवायचा. कोणता आहे तो? प्रोवाट्रिप्टन. ऐकलंय तुम्ही? नाही. प्रोवाट्रिप्टन नाही. आता याच्यामध्ये लॉंग ऍक्टिंग ट्रिप्टन कोणते, असं जर कोणी विचारलं तर त्याचा आन्सर आहे प्रोवाट्रिप्टन आणि नॅराट्रिप्टन. हे लॉंग ऍक्टिंग आहे. मग आता ह्यापैकी ट्रिप्टनपैकी कोणते ट्रिप्टन घेतल्यानंतर परत अटॅक येण्याचे, परत जो अटॅक येतो तो उशिरा येऊ शकतो, लगेच नाही येत? हो. प्रोवाट्रिप्टन आणि नॅराट्रिप्टन. Triptan. ओके, त्यांच्यात अटॅक सबसाइड झाल्यानंतर परत अटॅक उशिरा येतो, लगेच येत नाही, कारण त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. Long. पण ते स्लो ऍक्टिंग आहे. मग जो अटॅक आहे त्याचे मॅनिफेस्टेशन फास्ट सबसाइड होतील का यांनी? नाही होणार. नाही होणार. म्हणजे एक ड्रॉबॅक आहे, एक ऍडव्हान्टेज आहे. लक्षात आलं? ओके. येस. तर आता खूप डिटेलमध्ये आपण ट्रिप्टन डिस्कस केले. इतके डिटेल तुम्हाला कोणी विचारणार नाही, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ ट्रीटमेंट, टाइटनेस इन द हेड अँड चेस्ट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फिलिंग ऑफ हीट अँड अदर पॅरास्थेशिया, तर याच्यामध्ये पण पॅरास्थेशिया दिसत होतं अर्गोट अल्कलॉइड मध्ये, इथं पण दिसतं. त्यानंतर विकनेस, डिझीनेस, स्लाइटली राईज इन बीपी, सबक्युटेनस इंजेक्शन ऑफ सुमाट्रिप्टन इज पेनफुल. त्यानंतर ब्रॅडिकार्डिया, कोरोनरी व्हॅसोस्पाझम, इन्क्रीज रिस्क ऑफ एमआय, सीझर, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, हे काही ट्रिप्टनचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. एक 2-3 ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला. ऍडव्हर्स इफेक्ट नंतर कॉन्ट्रा इंडिकेशन. आता व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन मुळे इट इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन इच्छेमिक हार्ट डिसीज. सुमाट्रिप्टन म्हणजे एखाद्या पेशंटला कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम आहे, हिस्ट्री ऑफ एमआय आहे, त्यामध्ये तुम्ही ट्रिप्टन यूज करू शकता का? नाही. त्यामध्ये तुम्ही अर्गोट अल्कोलाइड्स यूज करू शकता का? नाही. नाही. ज्यांना सिव्हिअर हायपरटेन्शन आहे त्यात आपण ट्रिप्टन सेफली यूज करू शकतो का? नाही. नाही. ओके. सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज आहे त्यात यूज करू शकत नाही. त्याचप्रमाणे हिपॅटिक रिनल प्रॉब्लेम त्यात यूज करू शकत नाही. आता प्रेग्नन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू अर्गोट अल्कोलाइड हे यूज करत नाही मायग्रेन ट्रीट करायला. आणि जर आपण ट्रिप्टनचा डाटा बघितला तर टेराटोजेनिक इफेक्ट दिसून आलेले नाही, परंतु सेफ्टी डाटा जेवढा पाहिजे तेवढा अजून अवेलेबल नाहीये. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये बेटर टू अवॉइड असंच म्हणतात. त्याचप्रमाणे पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज मध्येही तो ॲग्रेव्हेट होऊ शकतो. तर हे काही कॉन्ट्रा इंडिकेशन आहेत ट्रिप्टनचे. लक्षात आलं? मग हे सगळे कॉन्ट्रा इंडिकेशन तुम्हाला म्हणजे शॉर्ट मध्ये नोट आली तर त्यात काही कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात राहू शकतात. म्हणजे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन रिलेटेड इच्छेमिक हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज आणि पीव्हीडी.
बाकी हिपॅटिक रिनल इम्पेअरमेंट आणि प्रेग्नन्सी लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. मग Yes. आता एखाद्याला इच्छेमिक हार्ट डिसीज आहे आणि अॅक्यूट अटॅक मायग्रेनचा ट्रीट करायचा आहे, तर त्यामध्ये आपण ट्रिप्टनही यूज करू शकत नाही आणि त्यामध्ये आपण अर्गोट अल्कोलाइडही यूज करू शकत नाही ना. मग आता पेशंटला काय द्यायचं? एनसेड्स दिले, बर, तरी पण अटॅक सबसाईड नाही होते, अटॅक खूप येत आहेत रिपीटेड. बरोबर, त्यात काय करू Beta शकतो? blockers. गाबापिन ओके, Beta blockers. प्रोफेलॅक्टिक्स आपण यूज करू शकतो, प्रोफेलॅक्टिक्स आपण यूज करू शकतो, ठीक आहे. परंतु समजा अटॅक्स ट्रीट करण्यासाठी काय करता येऊ शकतं का? तर रिसेंटली काही नवीवर ड्रग मायग्रेनच्या मॅनेजमेंटमध्ये आलेले आहेत आणि ते नाही लक्षात ठेवले तुम्ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तरी चालू शकता, फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून मी आता हे डिस्कस करत आहे. नेक्स्ट स्लाइड. तर आपण पाहिलेलं आहे न्यूरोपेप्टाइड्स मध्ये कोणकोणते होते? 3 न्यूरोपेप्टाइड, सबस्टन्स पी, VIP आणि पेप्टाइड आणि व्हॅसोएक्टिव्ह इंटेस्टायनल पेप्टाइड. ओके, आणि अजून कोण? VIP होता, सबस्टन्स पी होता आणि अजून कोण होता? Calcitonin related peptide. Calcitonin gene related peptide. कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड, Peptide. VIP आणि सबस्टन्स पी. आणि याच्यामध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला की हा जो कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड आहे तो फार महत्वाचा आहे आणि हे त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होता आणि न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन करतात. मग आता न्यूअर ड्रग जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये ते कसे ऍक्ट होतात त्यांचं म्हणजे खूप सारे असतील. मी काही ड्रग जे त्रिपाठीत आता आज नवीन एडिशन मध्ये ऍड केले ते मी डिस्कस करत आहे. काही पाईपलाईन मध्ये असतील, ऑन प्रोसेस असतील, त्यात मी डिटेल जाणार नाही. जेवढे आपल्याला आता त्रिपाठीत मेन्शन केलेत नवीन तेवढे मी तुमच्याशी डिस्कस करतोय. ते जे ड्रग आहेत त्या ड्रगला नाव दिलेलं आहे आता कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड. हा त्याचं ऍक्शन कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड रिसेप्टर थ्रू करतो, न्यूरोजेनिक इन्फ्लामेशन होतं. जर हे रिसेप्टर ब्लॉक केले तर कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइडचे ऍक्शन होईल का? नाही. Right. The calcitonin gene related peptide antagonists are available now in the treatment of migraine. ओके, कोणते न्यूअर ड्रग अवेलेबल आहे? कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड अँटागोनिस्ट. कोणते आहे ते मी ते तुमच्याशी डिस्कस करतो. ओके, तुम्हाला राज नेमोनिक लक्षात ठेवायचं. काय? राज. ओके, आर फॉर. आता याच्यामध्ये बघा कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड अँटागोनिस्ट त्यामध्ये 2 ग्रुप केलेले आहे. एका ग्रुपला नाव दिलं आहे गेपॅन्ड्स आणि दुसरं नाव आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीज. तर गेपॅन्ड्स मध्ये 3 ड्रग आहेत. राज निमोनिक आहे, त्याच्यात निमोनिक नुसार आर आहे रिमेगेपांट, ए म्हणजे ॲटोगेपांट आणि झेड म्हणजे झावेगेपांट. तर सगळ्यांचं स्पेलिंग कशाने एंड होत आहे? गेपांट, त्यामुळे त्याला गेपांड्स म्हणलेलं आहे. लक्षात आलं? आणि राज, आर म्हणजे रिमे गेपांट, ए म्हणजे ॲटो गेपांट आणि झेड म्हणजे झावे गेपांट. आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी कोणती आहे? इरेनुमॅब. काय? इरेनुमॅब. हे सगळे ड्रग कोणता रिसेप्टर इनहिबिट करतात? कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड रिसेप्टर. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, डिटेलमध्ये काही लक्षात ठेवायचं नाही. आता बघा, आता हे जे रिमेगेपांट अवेलेबल झालेलं आहे मार्केटमध्ये, इट इज अप्रूव्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अटॅक ऑफ मायग्रेन ॲज वेल ॲज फॉर प्रिव्हेन्शन ऑफ मायग्रेन. दोन्हीसाठी अप्रूव्ह झालेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. व्हॉट इज द डिफरन्स of this newer drug calcitonin gene related peptide antagonist as compared to ergot alkaloids and triptan? This rimegeptan does not produce vasoconstriction. मग इच्छेमिक हार्ट डिसीजचा पेशंट असेल, ज्याला सिव्हिअर हायपरटेन्शन असेल किंवा सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज असेल
अशा पेशंट मध्ये आपण हा ड्रग यूज करू शकतो का टू ट्रीट मायग्रेन? हो करू शकतो. तर हा ड्रग यूज करू शकतो, रिमेगेपांट. ओके. त्यांच्यात हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन एक ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो काही पेशंट मध्ये, त्यात रॅशेस, आर्टिकॅरिया, एंजिओइडिमा दिसून येतो. ॲटोगेपांट जो झालाय तो फक्त प्रोफेलेक्सिस ऑफ मायग्रेन साठी अप्रूव्ह झालेला आहे, आणि झावेगेपांट हा अॅक्यूट अटॅक साठी नेझल स्प्रे मध्ये अवेलेबल आहे. तर 3 गेपांट्स अवेलेबल आहे, राज, रिमेगेपांट, ॲटोगेपांट आणि झावेगेपांट. आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी जी आहे इरेनुमॅब, ही इरेनुमॅब ही प्रोफेलेक्सिस ऑफ मायग्रेन साठी अवेलेबल आहे. इरेनुमॅब आपण वन्स ए मंथ सबक्युटॅनसली देतो फॉर प्रोफेलेक्सिस ऑफ मायग्रेन. तर लक्षात आलं हे कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड अँटागोनिस्ट. हो सर. ओके. नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. तुमचा आवाज गेलाय, काहीतरी प्रॉब्लेम झाला. गेला आवाज गेला. आवाज येतोय? आला हो हा सर, येतोय. आता ओके. आतापर्यंत येत होता ना? हो सर, एक हा 5 सर. सेकंड. ओके. आणि आधीचे एक व्हिडिओ माझा विदाऊट याचा आहे मायग्रेनचा, मी व्हिडिओ पोस्ट केलाय, त्यात आवाजच नाही. ते मे बी म्यूट राहिलं का काय रेकॉर्डिंग करताना मलाच माहित नाही. मागच्या बॅचला तयार केलेला आहे तो. म्हणलं याला तसं नको व्हायला. नाही सर, फक्त 5 सेकंद गेला. ओके ओके. तर आता प्रोफेलेक्सिस ऑफ मायग्रेन आपण थोडक्यात बघूया डिटेलमध्ये. मी प्रोफेलेक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की एक्झॅक्ट मेकॅनिझम फॉर बाय विच दिस ड्रग्ज आर इफेक्टिव्ह, जे आपण पाहणार आहोत प्रोफेलेक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू, ते क्लिअर नाही. त्यामुळे तुम्हाला नावं माहीत पाहिजे, आणि कोणते ड्रग अॅक्यूट अटॅक मध्ये यूज करतात, कोणते प्रोफेलेक्सिस मध्ये. तर प्रोफेलेक्सिस सगळ्या पेशंट मध्ये देत नाही. माइल्ड अटॅक किंवा मॉडरेट अटॅक मध्ये आपण प्रोफेलेक्सिस द्यायची गरज नाही पडत जर अटॅक कमी असतील. पण जर 2 सिव्हिअर मायग्रेन जे म्हणतो आपण, त्यामध्ये 2 ते 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अटॅक जर पर मंथ येत असतील, तर आपल्याला प्रोफेलेक्सिस रिकमेंडेड आहे. ओके. तर त्यामध्ये एम काय आहे की आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ अटॅक कमी करणं, सिव्हिरिटी ऑफ अटॅक कमी करणं. पण जे पण ड्रग अवेलेबल आहे ते ड्रगचे काही पेशंट मध्ये ते इफेक्टिव्ह असतात, एक ड्रग दुसऱ्या पेशंट मध्ये नसू शकतो. म्हणजे नन इज इफेक्टिव्ह इन ऑल केसेस अँड नन अबोलिश द अटॅक टोटली. म्हणजे एखादा ड्रग असा नाही की तो सगळ्याच पेशंट मध्ये प्रोफेलेक्सिस म्हणून चांगला उपयुक्त ठरू शकतो. काहींमध्ये इफेक्ट येतो, काहींमध्ये नाही येत. आणि पूर्णतः अटॅक टोटली अबोलिश नाही होत, फक्त फ्रिक्वेन्सी आपण कमी करू शकतो. ओके. It may be prudent to discontinue the prophylaxis every 6 months to check whether its continuation needed or not. 6 महिने ट्रीटमेंट द्या. जर अटॅक नाही आला काही वेळ थांबा, ड्रग स्टॉप करा. जर अटॅक नाही आला तर मग काही प्रॉब्लेम नाही, परत आला तर परत ड्रग स्टार्ट करणं आहे. त्याचबरोबर हे प्रोफॅलेक्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू ड्रग स्टार्ट करणं महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये 2 ते 3 अटॅक किंवा त्याच्यापेक्षा जास्त अटॅक पर मंथ येत असतील. त्याचबरोबर जे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स आहेत ते पण तुम्हाला अवॉइड करायचे. म्हणजे पेशंटला ते अटॅक्स आल्यानंतर काही दिवसांनी लक्षात येतं कधी अटॅक येत आहे, तुम्हाला त्याची पार्श्वभूमी समजते. मग तुम्हाला लक्षात येते चॉकलेट खाल्ल्यानंतर अटॅक ऍग्रिवेट झालाय, मग चॉकलेट खाणं कमी झालं पाहिजे, पुरेशी झोप झाली नाहीये किंवा खूप सारी झोप, एक्सेस झोप आहे त्याच्यामुळे अटॅक येतोय, तर ते किंवा स्ट्रेस मध्ये होते मग अटॅक आलाय. तर हे जे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर आहे ते पेशंट मध्ये त्यांना त्यांचं स्वतःचं अनालिसिस केल्यावर लक्षात येतं. तर ते प्रेसिपिटेटिंग फॅक्टर नेक्स्ट याच्यामध्ये म्हणजे लाईफ मॉडिफिकेशन करून तुम्ही ते प्रेसिपिटेटिंग फॅक्टर अवॉइड करू शकतात. ओके. त्याचप्रमाणे आपण मायग्रेन अटॅकची डायरी ठेवू शकतो आणि त्यामध्ये नोट करू शकतो प्रेसिपिटेटिंग फॅक्टर काय आहे, त्याच्यावरून आपण मग लक्षात आपल्याला येऊ शकतं काय काय गोष्टी आपल्याला टाळणं गरजेचं आहे. तर प्रोफेलॅक्सिससाठी बीटा ब्लॉकर प्रोपॅनॉलॉल खूप पॉप्युलर आहे, यूज केले जातात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये फ्लुनारिझाईन यूज करतात, त्याचप्रमाणे व्हरापामिल ही यूज केलं जातं.
ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन जे सरांनी सांगितलं होतं, ॲमिट्रिप्टिलिन, ट्रिप्टाल 10 म्हणून टॅबलेट येते. ॲमिट्रिप्टिलिन, इट इज अ अँटी डिप्रेशन ड्रग बट also used in migraine prophylaxis. Anticonvulsant we use for migraine prophylaxis valproic acid म्हणजे सोडियम व्हॅल्प्रोएट आणि गामा पेम्टिन. आणि रिसेंटली CGRP अँटागोनिस्ट जो अप्रूव्ह केला USFDA ने मोनोक्लोनल अँटीबॉडी इरेनुमॅब वन्स ए मंथ सबक्युटॅनसली, ती पण आपण यूज करू शकतो. 5-HT अँटागोनिस्ट मिथी सर्जाइड हा पण आपण प्रोफॅलॅक्सिस साठी वापरू शकतो. आणि क्लोनिडिन. पण यामध्ये फक्त जे मेकॅनिझम जी क्लिअर आहे ती CGRP अँटागोनिस्टची आपण सांगू शकतो की CGRP अँटागोनिस्ट यूज केल्यामुळं न्यूरोपेप्टाइड जरी रिलीज झाले तरी पण CGRP रिसेप्टरवर ऍक्ट होणार नाही. बाकीच्या ड्रगची एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन फॉर प्रोफॅलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर नाही. लक्षात आले कोणकोणते? तर बीटा ब्लॉकर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके, तर बीटा ब्लॉकर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे CVS रिलेटेड ड्रग आहे आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. बीटा ब्लॉकर आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कोणत्या सिस्टीमशी रिलेटेड आहे? CBS. CVS. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन आणि अँटी कन्व्हर्जन कोणत्या सिस्टीमशी रिलेटेड आहे? CNS. दोन CVS, दोन CNS लक्षात ठेवायचे. आणि प्लस हा क्लोनिडिन पण कशाशी रिलेटेड आहे? CVS. म्हणजे 3 CVS शी रिलेटेड आहे, 2 CNS शी रिलेटेड आहे. आणि बाकी 2 जे आहेत ते ऍक्च्युली मायग्रेनशीच रिलेटेड आहे. CGRP अँटागोनिस्ट आणि 5-HT अँटागोनिस्ट. बरोबर आहे. ओके, तर हे ड्रग प्रोफॅलॅक्सिस साठी वापरतात. आता याच्यामध्ये बीटा ब्लॉकर्स प्रोपॅनॉलॉल आहे, फाउंड टू बी इफेक्टिव्ह इन 70% पेशंट इन रिड्युसिंग द अटॅक अँड सिव्हिरिटी. मेकॅनिझम नॉट क्लिअर. स्टार्टिंग डोस 40 mg BD आहे, अप टू 160 mg BD आपण यूज करू शकतो. इफेक्ट जनरली 4 वीक मध्ये दिसतो. त्याचप्रमाणे टिमोलॉल किंवा ॲटिनोलॉल, मेटोप्रोलॉल ही आपण यूज करू शकतो. परंतु मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस साठी जे बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे असे बीटा ब्लॉकर आपण अवॉइड केले पाहिजे. आता तुम्हाला ते आठवत आहे का? बीटा ब्लॉकर विथ इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. सर ओके, False. Propranolol नाही, प्रोपॅनोलॉल नाही. नाही. बीटा ब्लॉकर विथ इंट्रेन्सिक पिंडोलॉल, सोटोलॉल आणि पिंडोलॉल आहे. ओके, पिंडोलॉल पिंडोलॉल आहे. पिंडोलॉल आहे, आय थिंक ऍसिबिटोलॉल. ओके, सेलिप्रोलॉल असेल बहुतेक. डिप्रोलॉल आहे. ओके, लॅबेटोलॉल पण येतो सर लॅबिटोलॉल नाहीये. Not लॅबिटोलॉलला अल्फा प्लस बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, लॅबिटोलॉल आणि कार्बिडोलॉलला. तर इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असणारे पिंडोलॉल एक आहे, ऍसिबिटोलॉल एक आहे. ओके, यातलेच 2 तरी लक्षात ठेवू शकतात. तर ते यूज करायचे का मायग्रेन मध्ये प्रोफॅलॅक्सिस साठी? नाही, ते नाही यूज करायचे. बीटा ब्लॉकर विथ इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असणारे ड्रग प्रोफॅलॅक्सिस साठी आपण यूज करत नाही मायग्रेन मध्ये. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. तर साइड इफेक्ट फटीक, ब्रोंकोकॉन्स्ट्रिक्ट. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर व्हरापामिल आहे. इट इज इन्फेरियर टू प्रोपॅनॉलॉल इन रिड्युसिंग अटॅक. मॅडम जस्ट सांगितलं की फ्लुनारिझाईन आहे, तो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, प्लस सोडियम चॅनल पण इनहिबिट होत करतो आणि ऍज इफेक्टिव्ह ऍज प्रोपॅनॉल आहे. तर फ्लुनाराझाईनचा यूज बघितलाय का तुम्ही प्रॅक्टिस मध्ये हो सर. मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस साठी? हो सर. सिबिलियम 5 mg 5 mg. तर तो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर प्लस सोडियम चॅनल. ॲमिट्रिप्टिलिन पण बघितलाय ना तुम्ही? 20 डोस त्याचा किती आहे ॲमिट्रिप्टिलिनचा? 25 to 50 का 10 आहे ते चेक करा, मला क्लिअर नाहीये. किती? ट्रिप्टाल 10 मध्ये 10 mg 10 mg. ओके. आता अँटी डिप्रेशन डोस मे बी जास्त असू शकतो. ओके, आणि अँटी डिप्रेशन आणि अँटी मायग्रेन इफेक्ट हे दोन्ही वेगळे आहेत. म्हणजे प्रोफॅलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू कसा इफेक्टिव्ह आहे ते क्लिअर नाही. मे बी ड्यू टू इनहिबिशन ऑफ 5-HT रिएप्टेक बट नॉट क्लिअर. पण का होतं ते नाही सांगू शकत, तर मेकॅनिझम क्लिअर नाही.
ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटला ऍडिशनल कोणते ऍक्शन आहे? अँटी कोलिनर्जिक. तर अँटी कोलिनर्जिक साईड इफेक्ट याच्यात दिसू शकतात. अँटी कन्व्हर्जन मध्ये व्हॅल्प्रोइक ऍसिड आहे, गाबापेंटिन आहे, टोपेरामाइड पण आता यूज करताय. ओके. 5-HT अँटागोनिस्ट मध्ये मिथीसर्जाइड आणि सिप्रोहेप्टॅडिन आहे, पण आता यूज करत नाही. मिथीसर्जाइड पल्मोनरी एंडोकार्डियल अँड रेट्रोपेरिटोनियल फायब्रोसिस करतं. आणि CGRP अँटागोनिस्ट मध्ये इरेनोमॅप सबक्युटॅनियसली आपण यूज करतो, वन्स ए मंथ यूज करतो. US FDA ने प्रोफिलॅक्सिस साठी अप्रूव्ह केलेला आहे. इरेनोमॅप हे मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, आणि क्लोनिडिन पण आपण यूज करू शकतो. पण प्रोफिलॅक्सिस मध्ये जे पण ड्रग मी डिस्कस केलेत त्याच्यात मेजॉरिटी ड्रगची मेकॅनिझम क्लिअर आहे का? नाही मग नाही. हा क्वेश्चन लिहायला उलट सोपं आहे ना मग, बरोबर की नाही? प्रोफिलॅक्सिसचे फक्त ड्रग माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर यामध्ये CGRP अँटागोनिस्ट इरेनोमॅप ऍड करा. ओके. तर चालेल, मायग्रेन आपण डिस्कस केलेलं आहे डिटेल मध्ये. नोट्स मी पाठवतो. ओके. नोट्स द्यायच्या राहिल्यात बहुतेक मायग्रेनच्या. ओके. नाही. ओके.